चला दोन्ही संघाचे कर्णधार आपले प्लेइंग 11 घेऊन यायचे आहे। टीम पेठ तालुका कर्णधार योगेश, टीम त्र्यंबकेश्वर तालुका कर्णधार मिस्टर अरुण कणोजे सर, आपण आपले प्लेइंग 11 घेऊन यायचे आहे। चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे समोर। प्लेइंग 11 देखील आपण यायचं आहे। 12 खेळाडू आपण सर्वांनी यायचं आहे। पेठ तालुका वर्सेस आपण पाहणार आहोत त्र्यंबकेश्वर तालुका। स्टार खेळाडू असतील अबोपात्र सर्व गावातील नामांकित खेळाडूंची निवड केली असताना प्रत्येक गावातील एक खेळाडू तसेच 2 ते 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहे। चांगल्या प्रकारचा एक चान्स देखील बघायला मिळतो। हा चान्स मात्र आपण एक मनोरंजनासाठी ठेवला आहे, कारण एक नॉकआउट सामना देखील आपल्याला बघायला मिळेल या दोन संघांमध्ये। दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण यायचं आहे, कारण लाईनअप मध्ये थांबायचं आहे आपण। चला त्र्यंबकेश्वर तालुका हर्षुल सिंग आपण यायचं आहे समोर। इकडनं क्रॉस थांबायचं आपण। तर आपण पाहत आहात टेनिस क्रिकेटचा महासंग्राम चोळमुख चषक 2024। गेले 6 वर्षापासून आपण पाहत आहात दोन्ही संघ आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक आपण बिग फाईट म्हणून एक मोठा मुकाबला आयोजित करत असतो। तर आपण मागील वर्षीचा एक इतिहास पाहिला तर 3 सामने या दोन संघांमध्ये झाले होते। तर 2 पॉइंट नक्कीच आहे, 2 वेळेस सामना जिंकलाय त्र्यंबकेश्वर तालुक्याने। तसेच मागील वर्षी जिंकला होता, चांगल्या प्रकारचा एक किताब पटकावला होता। 1 पॉइंट असेल पेठ तालुक्यामध्ये, तर यावेळेस सरासरी करण्याचा एक जरूर चान्स असेल, परंतु दोन्ही संघ मजबूत पॉवरफुल संघ आहेत। तर याच खेळाचे काही नियम असतील। आपल्या टीमकडे 12 खेळाडू असतील आणि 12 खेळाडू असताना आपण इम्पॅक्ट प्लेयर देखील वापरू शकता, कारण प्रत्येक खेळाडूला मात्र चान्स भेटेल। आपण इम्पॅक्ट प्लेयर देखील वापरू शकता। 8 ओव्हरचा सामना असेल या दोन संघांमध्ये। तर टॉस करण्यासाठी विनंती असेल, लगेचच टॉस केला जाईल। तर दोन्ही संघ आपण खेळाडू परिचित करून देऊया सर्व प्रेक्षक वर्गाला। आपण पाहतो पेठ तालुक्यातील सुपरस्टार खेळाडू म्हणून सर्व खेळाडू मात्र निवडले असताना कर्णधार योगेश भोई कोहोर, तसेच आपण पाहणार आहोत दीपक गायकवाड, बॅटिंग मार्कवरती मंगेश वागेरे, दुर्गादास गाडवे, मुरली जाधव मॅन फ्रॉम जोगमोडी, तसेच आपण पाहणार आहोत नितीन भुसारे ऊसतळे, तसेच आपण पाहणार आहोत किरण गांगोडे पेठ, केतन करपे पेठ, पवन पोटिंदे लिंगावणे, तसेच आपण पाहणार आहोत नंदू गार्डर पेठ, अजय कुंभार चोळमुख, तसेच आपण पाहणार आहोत सुरेंद्र राऊत सर देवगाव। अशा प्रकारे प्लेइंग 11 सोबत 12 खेळाडू आपण पेठ तालुक्यामध्ये पाहणार आहोत। जाऊया त्र्यंबकेश्वर तालुक्याकडे। टीम हर्सुल विभाग आपण पाहतो तर ॲज अ कॅप्टन कुल मिस्टर अरुण कनोजे, मॅन फ्रॉम चिरापाली, तसेच आपण पाहणार आहोत धर्मराज कनोजे मॅन फ्रॉम चिरापाली, तसेच आपण पाहणार आहोत रमेश पाडी चिरापाली,
हेमंत लहारे हर्सुल, प्रशांत महाले हर्सुल, उत्तम राऊत बेलपाली, नामदेव गुलम. आपण पाहणार आहोत कातोडपाडा येथून नामदेव गुलम. तसेच आपण पाहणार आहोत प्रशांत डुंगराळे, शरद महाले दलपतपूर, ज्ञानेश्वर पवार हाळवीरपाडा, माधव गायकवाड चिरापाली आणि भरत राऊत कोटंबी बेडपाडा. अशा प्रकारे हे 12 खेळाडू असतील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये. तसेच आपण एका चांगल्या जर्सीमध्ये, एका फॉर्मॅटमध्ये, एका युनिटीमध्ये पाहिली जाणारी जर्सी नक्कीच आपण पाहतो ॲडव्होकेट वाजिदबाई शेख आणि अखलाकबाई शेख याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार या जर्सीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य देखील प्रत्येक वर्षामध्ये त्यांच्या वतीने लाभत आहे आणि हेच मोलाचं सहकार्य करताना आजच्या दिवसामध्ये देखील उपस्थित झाले. तर टॉस करण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस करायचा आहे. टॉस केला जाईल. ॲडव्होकेट वाजिदबाई शेख यांना विनंती असेल आपण टॉस करायचा या दोन संघामध्ये. कर्णधार आपण समोर यायचा आहे. दोन्ही संघासाठी शुभेच्छा दिल्या जात आहे. टॉस केला जातोय. कॉल कुणाचा असेल? कॉल असेल पेठ तालुक्याचा. कॉल असेल पेठ तालुक्याचा. आपण पाहता नक्कीच टॉस केला जातोय. सर्वप्रथम या दोन संघामध्ये टॉस केला जात असताना बिग फाईट महामुकाबल्याचा टॉस होतोय. टॉस पडला जातोय. टॉस जिंकलाय पेठ तालुक्याने. टॉस जिंकलाय. आमच्यासोबत जोडले जातील नक्कीच कर्णधार पेठ तालुक्याचे कर्णधार मिस्टर योगेश. सर्वप्रथम टॉस जिंकलाय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. तर कितीपर्यंत रोखण्याचं एक टार्गेट असेल? आपण चांगल्या प्रकारच्या प्लॅनिंगनुसार उतराल, परंतु त्याच प्लॅनिंगच्या बेसवरती रोखण्याचा किती प्रयत्न असेल? त्यांना कमीत कमी 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न करेन. 8 ओव्हरचा सामना आहे. 60च्या आत रोखण्याचा एक प्रयत्न करणार जरूर. तसेच आपले प्लेइंग 11 पाहिली तर चांगल्या प्रकारची मजबूत बॅटिंग लाईन आहे. बॅटिंग लाईन मध्ये चेंजेस कसा असेल? चेंजेस तर काही नाही. ज्याचं म्हणजे चांगलं हे आहे ना ते हिशोबाने आम्ही ते प्लेअर बरोबर उतरवू शकतो. तर विश यू ऑल द बेस्ट. बेस्ट लक असेल आपणास. चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करणार. जाऊया हर्सुल त्र्यंबकेश्वर तालुक्याकडे. ॲज अ कॅप्टन कुल मिस्टर अरुणजी कनोजे साहेब आमच्यासोबत जोडले जात आहे. सर्वप्रथम आपणास फलंदाजी दिली आहे. टार्गेट किती असेल? 100 प्लस असतील. आमची पण नाणेफेक आम्ही हारलो, परंतु जर जिंकली असती तर आमची पण फलंदाजीच सुरुवातीला घ्यायचा आमचा निर्णय असता आणि आमच्या निर्णयानुसारच त्यांनी टॉस जिंकून आम्हाला फलंदाजी दिलेली आहे. तर निश्चितच आम्ही 100 प्लस करण्याचा मानस ठेवलेला आहे. तर टॉस न जिंकता देखील जे चॉईस होतं ते चालय, परंतु एका गोष्टीची कमी वाटते. चांगल्या प्रकारची ओळख दिली. तब्बल आपण पाहतो 6 वर्षापासून या स्पर्धेला चांगल्या प्रकारची ओळख आपल्या आवाजाने दिली. स्वर्गीय राजेशबाई महाले यांची नेहमीच आठवण येते आणि आता सुद्धा कमी भासते. तर कमी भासत असताना 2 शब्द आपण नक्कीच त्यांच्याबद्दल देखील व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम स्वर्गीय राजेशबाई महाले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच नाही तर प्रत्येक ठिकाणी ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेला त्या आवाजाची कमी भासतेच, परंतु आता दीपक भाऊ आपला आवाजसुद्धा जवळजवळ त्यांच्या आवाजाला मॅच करतोय. कारण बहुतेक जे प्रेक्षक वर्ग होते त्यांनी राजेशभाई या आपल्यामध्ये राहिले नाही, परंतु त्यांचा जो आवाज होता त्या आवाजाला साथ देण्यासाठी म्हणजे त्यांच्या आवाजाची जवळजवळ कॉपीच असेल आपली. त्या कॉपीवरूनच कळतंय की राजेशभाई अजून तरी आपल्या या क्रिकेट जगतात अजून तरी असल्यासारखेच भासतात. खरोखर आपला आवाज त्यांच्या आवाजाला मॅच होतोय. राजेशभाई खरोखर या सर्व प्रेक्षक वर्गांना खेळून ठेवायचे, तशाच प्रकारचे आपण सुद्धा या प्रेक्षक वर्गांना आणि सर्व खेळाडूंना खेळवून ठेवतात, मंत्रमुग्ध करतात. आपणास सुद्धा शुभेच्छा असतील. राजेशभाई महाले यांना पुन्हा एकदा मी या ठिकाणाहून मंचावरून अभिवादन करतो आणि थांबतोय. नेहमीच त्यांचं नाव आपल्या हृदयावरती असेल आणि कमी नेहमीच भासते, परंतु त्यांच्यासारखा समालोचक कोणी पुन्हा एकदा कोणी माझ्यासारखा समालोचक असला तरी त्यांच्या जागेवरती त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अशा महामानवास विनम्र अभिवादन करतो. तसेच खेळाडूंची ओळख देखील आपण करून घेऊया.
आपण पाहता नक्कीच बॅटिंग मार्गवरती हेमंत लारेसारखा बॅटर देखील आपल्याला बघायला मिळेल. हेमंत लारेसारखा बॅटिंग मार्गवरती देखील मात्र असेल. तसेच मान्यवरांना विनंती असेल आपण त्यांची ओळख करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण पाहता नक्कीच शुभेच्छा दिल्या जातात. हेमंत लारे तसेच उत्तम राऊत असतील, माधवजी गायकवाड, पॅडी रमेश, तसेच आपण पाहता भरत राऊत, DK, तसेच आपण पाहणार आहोत प्रशांत महाले, त्यांच्यासोबत नक्कीच शरद महाले, तसेच नामदेव गुलम, ज्ञानेश्वर पवार. नक्कीच शुभेच्छा दिल्या जात आहे मान्यवरांच्या शुभ असते. नक्कीच शुभेच्छा असेल आजच्या दिवसामध्ये. तसेच आपण पाहतो पेठ तालुक्यामध्ये सुरेंद्र राऊत सर, किरणजी गांगोडे ॲज अ ठाण्या वाघ म्हणून ओळख पुन्हा एकदा आपल्याला बघायलाच मिळेल. तसेच चांगल्या प्रकारची खेळ करत असताना आपल्याला अजय सारखा बॅटर देखील बघायला मिळेल, नितीन सारखा गोलंदाज देखील बघायला मिळेल, तसेच केतन करपे, दीपक गायकवाड, तसेच आपण पाहणार आहोत मंगे सारखा सुपर हिट बॅटर, तसेच त्यांच्यासोबत मेजर मुरली गायकवाड, तसेच चिंतामण गाडर, तसेच पवन केनेसारख्या स्टारमध्ये सुपररित्या खेळ करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल पवन मॅन फ्रॉम लिंगवणे, तसेच दुर्गादास आणि आज कर्णधार मिस्टर योगेश. या दोन तालुक्यामध्ये आपण बिग पायचा सामना पाहणार आहोत. लगेचच मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा दिल्या जात आहे. आपण पाहतो शुभेच्छा असतील. आपण पाहिलं तर 2 वर्षापासून 3 वर्षापासून तब्बल 2 सामने जिंकले आहेत तरसूल त्र्यंबकेश्वर तालुक्याने, 1 सामना जिंकला आहे पेठ या तालुक्याने. तर दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतीलच. विश यू ऑल द बेस्ट. लगेच स्मार्ट संग्राम सुरू होईल, लगेचच युद्ध सुरू होईल. एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघाचं स्वागत करून हा सामना लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम थेट मात्र प्रेक्षक वर्गासाठी कॅश प्राइज लागली जात आहे. एका आनंदाची बातमी येते. आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल्टी प्लस कॅश प्राइज देखील लागली जात आहे. मंचावरती उपस्थित वाजिदभाई शेख यांच्या वतीने 101, तसेच धर्मराजी महाले साहेब यांच्या वतीने 101, तसेच आपण पाहतो धनराजी महाले साहेब सरपंच साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धनराजी टाकले साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज असेल. तसेच आपण पाहतो आनंदाजी माल तांदळे साहेब यांच्या वतीने देखील 51 रुपयाचे कॅश प्राइज असेल. मात्र झेल्टी पाहिजे प्रेक्षक वर्ग आणि कॅश प्राइज लगेच मात्र घेऊन जायचा. प्राइज आमच्याकडे जमा आहे, पैसे आमच्याकडे जमा, पैसे लगेच दिले जातील. सामना सुरू होता. आपण पाहता पेठ तालुका वर्सेस त्र्यंबकेश्वर तालुका या दोन संघामध्ये. हॅलो चेक. तर सामना सुरू होत आहे. आपण पाहतो टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडला आहे आणि क्षेत्ररक्षण निवडला असताना सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. समोरच्या दिशेमध्ये आपण पाहतो थेट मात्र मैदानाच्या आतमध्ये हर्सुलकरांचा डायमंड, हर्सुलकरांचा हिरा नाव आहे हेमंत लारे. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये तयार वाघाचे काळे जतीचं बळ असताना क्रिकेटच्या सिंहासनावरती आरूढ असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तसेच आपण पाहतो नामदेव गुलोन, एक चांगल्या प्रकारचा मात्र खेळपट्टू. आपण पाहतो मॅन फ्रॉम कातवड पहाडा, आदिवासी टायगर म्हणून चांगल्या प्रकारची ओळख मात्र दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल असताना बेग पार्ट हा मुकाबला. तब्बल आपण पाहणार आहोत नॉकआउट हा सामना. कोण मात्र जिंकेल? एक शेर दुसरा बब्बर शेर, दोन्ही संघ आपण पाहतो मजबूत पॉवरफुल संघ. तसेच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय. आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती कोरकरांचा हिरा, कोरकरांचा डायमंड. आपण पाहतो योगेश हा गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. पहिले षटक करण्यासाठी तयार. 2 क्षेत्ररक्षक उभे तैनात बाहेर 30 गज सर्कलच्या बाहेर. आपण पाहतो डाव मात्र सुरू होत असताना 8 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. सामना सुरू होतोय, डाव सुरू होतोय. आपण पाहतो कॅश पारितोषिक देखील मात्र लागले आहे. 10 पलका होते. आपण पाहतो नक्कीच स्कोर बोर्ड वरती स्कोर देखील मोठ्या संख्येने पडेल, परंतु त्या स्कोर वरती कॅश प्राइज नसेल तर प्रेक्षक वर्ग आपल्यासाठी थेट मात्र कॅश प्राइज असेल. स्टंप सरक करायचा आहे थेट. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डाव मात्र लगेच सुरू होतोय. कॅश प्राइज लागले जाते प्रेक्षक वर्गासाठी. वाजिदभाई शेख यांच्याकडून थेट मात्र बाहेरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच घेतला. 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तसेच धर्मराजी माले साहेब मॅन फ्रॉम आपण पाहतो चिंचवड यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रेक्षक वर्ग. तसेच आपण पाहतो धनराजी ठाकरे साहेब सरपंच साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. तसेच आनंदाजी तांदळे यांच्या वतीने देखील 51 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षक वर्गाला मात्र दिलं जाईल.
डाव सुरू होतोय, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू मात्र पडला जातोय खेळपट्टीवरती. मात्र यावेळेस महायुद्ध महासंग्राम मोठा पानिपतची लढाई मात्र सुरू होत असताना पहिला चेंडू मात्र पडण्यासाठी गोलंदाजी मार्गवती. गोलंदाज मात्र तयार. पहिला चेंडू पडला जातोय खेळपट्टीवरती. सामना सुरू करायचा. लेट्स बिगिन द शो. बॅटल ग्राउंड ऑन. यावेळेस खेळपट्टीवरती पहिला चेंडू पडला जातोय. पहिला चेंडू मात्र फटका मात्र जोरदारपणे मात्र मारला जात असताना चेंडू मात्र फेकून दिला जातोय. चेंडू मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमकता येतोय. 4 धावा मारल्या जातात आणि 4 धावा मात्र मारल्या जात असताना हेमंत लारे याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा येत आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा येतात. अकाउंट ओपन केलं जातं. थेट मात्र जय जल्लोष करायचा. प्रेक्षक वर्ग आपण थेट मात्र सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, कारण आपण मात्र बिग बॅटल असेल, मोठा सामना असेल. यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार करण्यासाठी तयार. हवेमध्ये चेंडू मारला जातोय. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. मात्र यावेळेस कव्हरच्या एरियामध्ये जातोय. 1 बाउन्स चेंडू डबल बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न यावेळेस प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचला जातो. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि दुसरा चौकार येत असताना हेमंत लारे याच्या बॅट मधून आपण पाहतो चेंडू मात्र सुपररित्या पास केला जातोय 4 धावांसाठी. 4 धावा येतात. धावसंख्येमध्ये बदल केला जातोय. धावसंख्या 8 या अंकावरती लागली जाते. 8 धावा जरूर धाव फलकातून लागली जात असताना खेळ मात्र सुरू झाला असताना 4 चेंडूचा डाव मात्र या पहिल्या षटकामध्ये शिल्लक असेल. पुढील चेंडू पण तयार असताना यावेळेस देखील आपल्याला बघतो पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. ओव्हर नंबर जरूर मात्र 1 चालू असताना पुढचा चेंडू मात्र मार केल्यासाठी तयार असताना यावेळेस बघितलं पुन्हा एकदा हेमंत लारे याही वेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या पूर्व तीरामध्ये चेंडू मात्र ब्लॉक खोलमध्ये ठेवला. हा चेंडू मात्र खेळपट्टीच्या बाहेर सिलमिडॉनच्या दिशेमध्ये जातो. या पत्र मात्र एकदा मात्र पूर्ण केले जाते. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. आमच्या सोबत नक्कीच जोडले जात आहे कॉम्बॉक्स मध्ये. आपण पाहतो नक्कीच धावसंख्या 9 अंकावरती लागली जाते. परंतु मात्र थेट मात्र सामना सुरू झालाय आणि सामना मात्र सुरू झाला असताना तब्बल मात्र पेठ तालुका मात्र जो जल्लोष करायचा आहे आणि जो जल्लोष करत असताना थेट मात्र प्रेक्षक वर्गाला खेळाडूला मात्र प्रोत्साहन करायचं आहे. त्र्यंबकेश्वर तालुका हर्सुल सिंगासाठी थेट मात्र पुन्हा एकदा जोशात जल्लोषात आवाज मात्र चढवायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस खेळपट्टीवरती तयार असताना पुढचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस फटका मात्र जोरदारपणे मारला जातो. मात्र कॅच घ्यायचा आहे प्रेक्षक वर्ग. परंतु मात्र झेल मात्र टिपला जात नाही. परंतु मात्र आपण मात्र यावेळेस झेल टिपला असेल तर व्यासपीठाकडे यायचा. पण तब्बल पाहिजे तर नक्कीच ज्यावेळेस आपण मात्र चेंडू मात्र फेकून दिला जातो सीमारेषा पलीकडे. कॅमेरा नक्कीच चेक करायचा आहे हा झेल टिपलाय की नाही. यावेळेस आपल्याला बघतो चेंडू मात्र जातो पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. झेल टिपलेला नाही. यावेळेस आपण मात्र चेक केलं जातं आज झेल टिपलाय की नाही ते मात्र बघितलं जाते. कॅमेऱ्याकडे तिसरे पंच देखील आपण पात्र चेक केलं जातं. चेंडू मात्र यावेळेस एका धावेसाठी जोडला जातोय. 1 धाव येते या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जात असताना धावसंख्या लागली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक जरूर असेल. 16 धावा जरूर दाखल घेते आहेत. आपण पाहतो नक्कीच जसा सामना जिंकला तर हिरामनजी तुकाराम कुंभार मॅन फ्रॉम पर्सी यांच्या वतीने नक्कीच कॅश प्राइज दिलं जात आहे. पेठ तालुका सामना जिंकला तर नक्कीच 101 रुपयाचे कॅश प्राइज जाहीर आमच्याकडे जमा आहे आणि 101 रुपयाचे कॅश प्राइज मात्र जमा असताना थेट मात्र टेबल मध्ये चेंडू फेकून दिला जात असताना चेंडू मात्र झेल टिपायचा प्रेक्षक वर्ग. परंतु झेल मात्र टिपला जात नसताना चेंडू झेल टिपला असेल तर यायचा व्यासपीठाकडे. तब्बल मात्र यावेळेस झेल टिपला जात असताना कॅश प्राइज देखील मात्र दिले जात आहे आणि कॅश प्राइज मात्र दिले जात असताना आपण मात्र तब्बल मात्र यावेळेस नक्कीच 100 रुपयाचे कॅश प्राइज वाजीबाई शेख यांच्या वतीने धर्मराज माळे यांच्या वतीने देखील मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. यावेळेस आपण मात्र नक्कीच पहिलं षटक पहिल्या कॅच वरती देखील मात्र कॅश प्राइज आलं होतं. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा आहे. 60 ते 65 वयाचे थेट मात्र आजोबांनी कॅच टिपला असताना वसंत बाबा नक्कीच मात्र आपल्यास कॅश पारितोषिक दिले जात आहे आणि कॅश पारितोषिक मात्र दिले जात असताना तब्बल मात्र कॅश प्राइज मात्र दिले जाते. आपण पाहतो नक्कीच वाजिदबाई शेख यांच्या वतीने तसेच धर्मराजी महाले यांच्या वतीने 100 रुपये तसेच वाजिदबाई शेख यांच्या वतीने 100 रुपये तसेच धर्मराजी ठाकरे साहेब यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज आणि 50 रुपयाचे कॅश प्राइज आनंदाजी तांदळे यांच्या वतीने दिले जात असताना अभिनंदन. तब्बल 60 वयांच्या आजोबा तब्बल मात्र झेल टिपला जोशात जल्लोषात तब्बल मात्र आपण मात्र कॅश प्राइज देखील मात्र दिले असताना अमोलजी उघडे यांनी देखील मात्र कॅश टिपला आणि कॅच मात्र टिपला असताना आपणास देखील मात्र कॅश प्राइज दिले जात आहे. तब्बल आपण मात्र वाजिदबाई शेख यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज, धर्मराजी महाले साहेब यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज, आनंदाजी तांदळे यांच्या वतीने 50 रुपयाचे कॅश प्राइज तसेच आपण तर धनराजी ठाकरे साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचे कॅश प्राइज देत आहे.
100 रुपयाचे कॅश प्राइस, तब्बल 350 रुपयाचे कॅश प्राइस. एक कॅश साठी 350 रुपये फक्त मात्र दिले जात आहे. फक्त झेल टिपायचा, झेल टिपत असताना थेट मात्र व्यासपीठावरती यायचा. पुढचा चेंडू आम्हाला चेंडू जातोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो. झेल मात्र होतो ड्रॉप अप होतो. एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 28 अंकावरती लागली जाते. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा आहे. प्रेक्षक वर्ग पाहायचा आहे. झेल टिपला होता दुसरा आणि दुसरा झेल टिपला असताना 350 रुपयाचं कॅश प्राइस. अभिनंदन असेल, अभिनंदन असेल. आपण झेल टिपला नक्कीच आपलं अभिनंदन असेल. पुढे चेंडू मात्र यावेळेस घेऊन मार्ग होता नक्कीच मात्र किरणजी गांगुड मात्र तयार असते. मात्र पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मध्ये चेंडू मात्र येतोय आणि झेल देखील टिपला जातो आणि झेल मात्र टिपला जात असताना तब्बल आपण पाहतोय या चेंडूवरती झेल टिपला जातोय. झेल टिपला जातो. विकेट नंबर 1 तब्बल आपण पाहतो त्र्यंबकेश्वर तालुक्याला तब्बल मात्र झेल टिपला जात असताना फलंदाज मात्र आपण पाहतो नामदेव गुलेमा. फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये यावेळेस बाद होतोय. आपण पाहतो नक्कीच यावेळेस बाद होत असताना त्र्यंबकेश्वर तालुका संघ मात्र पहिला फलंदाज मात्र मागे पडला जातोय. नवीन बॅटर या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. प्रशांत महाले हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाची ओळख चांगली आहे, मैदानाची नातं चांगलं आहे. प्रशांत महाले मैदानाच्या आतमध्ये कामगिरी देखील मात्र चांगल्या प्रकारची करेल. कारण आपण मागील सामन्यामध्ये देखील मात्र पाहिले होते न्यू स्टार संघाने देखील मात्र चांगल्या प्रकारचं लक्ष देखील बनवलं होतं. तब्बल 86 धावांचं लक्ष बनवलं होतं, परंतु मात्र चिरापाली संघाने बाजी मारली होती. तसंच प्रशांत महाले फलंदाज देखील चमकला होता. परंतु यावेळेस तब्बल मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्याकडून खेळी करण्यासाठी नंबर 2च्या जागेवरती मात्र जात असताना धावसंख्या जरूर 28 अंकावरती लागली आहे. 28 धावा जरूर धाव प्रगती जोडल्या आहेत. ओव्हर नंबर 2ची सुरुवात केली जाते. किरण गांगुडा गोलंदाज धावपत्र गोलंदाजी मार्क होती. एक तालुक्याकडून तब्बल मात्र गोलंदाजी मार्क होती. दुसरे षटक मात्र हाताला जात असताना सुपरफिचा झेल देखील टिपला जातोय. विकेट जरूर जावतोय. नवीन बॅटर मात्र दाखल होते समोरच्या दिशेमध्ये प्रशांत महाले. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तब्बल मात्र एक शेर आहे, दुसरा बब्बर शेर आहे. एकाच्या हातामध्ये समशेर आहे, दुसऱ्याच्या हातामध्ये तलवार आहे आणि या तलवारीच्या पातीला धार पाहायची आहे कसे असेल. ही धार मात्र दाखवली जाईल. पण एकदा पुढील चेंडू मार करण्यासाठी तयार. जो जल्लोष करायचा आहे तब्बल पेठ तालुक्यासाठी, तब्बल मात्र पुन्हा एकदा जल्लोष करायचा आहे. तब्बल मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी देखील एकदा जल्लोषात आवाजाने पुन्हा एकदा प्रोत्साहन करायचं आहे. पुढील चेंडू मार करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू मात्र असेल. पुन्हा एकदा यावेळेस देखील आपल्याला बघतो पुढचा चेंडू मार करण्यासाठी तयार असताना यावेळेस राऊंड द विकेट पक्का देखील मात्र पुन्हा एकदा मध्ये मारला जातो. दुसरा आपण चेंडू मात्र टिपण्याचा प्रयत्न मात्र लॉंग लेगच्या दिशेमध्ये चेंडू मात्र यावेळेस टर्न घेतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावेसाठी. या चेंडूवरती 2 धावा येते आणि 2 धावा मात्र येत असताना धावसंख्या जोडली जाते. धावपलकावरती 30 अंकावरती 30 धावा जरी जोडल्या जाते. मात्र पैशांचा पाऊस देखील मात्र सुरू आहे. प्रेक्षक वर्ग लाजून का थेट मात्र कॅच घ्यायचा आहे आणि कॅच घेत असताना थेट मात्र मंचावरती मोठ्या अभिमानाने यायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका मात्र मारण्यास जरी तयार असताना बॅट बॉलच्या संपर्कामध्ये यावेळेस जरी होते, परंतु मात्र धाव मात्र येणार नाही. यावेळेस बॅकवर्ड शॉटलेगच्या दिशेमध्ये मेजर मोडली साहेब यांच्या हातामध्ये चेंडू मात्र जातोय. बॅट बॉलचा संपर्क जरूर नसेल, परंतु मात्र शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असताना बघितले तर शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या 30 अंकावरती जरूर लागली आहे. तब्बल आपण ऐकलं होतं नक्कीच 80+ धावसंख्या मात्र बनवण्याचा प्रयत्न करणार. मात्र प्रेक्षक वर्ग तयार राहायचा, प्रेक्षक वर्ग तयार राहायचा. तयारी मेरे ना बाई चेंडू मात्र पुन्हा एकदा जातो सीमारेषा पलीकडे. ह्या चेंडूवरती लॉंग लेगच्या डोक्यावरील चेंडू जातो सीमारेषा पलीकडे षटकार. ओव्हर नंबर 2चा डाव होतोय. समाप्त धावसंख्या लागली जाते तब्बल आपण 36 धावा यावेळेस लागले जाते. त्र्यंबकेश्वर या तालुक्याच्या 36 धावा जरूर धावपलकावरती लागले जात आहे. ओव्हर नंबर 2चा डाव होतोय. समाप्त 36 धावा असताना यावेळेस ओव्हर नंबर 3ची सुरुवात केली जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येतोय. ओव्हर नंबर 3ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना आपण पाहतो नितीन मॅन फ्रॉम ओस्तळी गोलंदाजी मार्कवरती येत असताना तिसरा षटक होण्यासाठी तयार. 8 ओव्हरचा सामना आपण पाहत आहात. तिसऱ्या षटकाची मात्र सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडू मात्र पडला जातो खेळपट्टीवरती आणि पहिल्या चेंडू मात्र पडला जात असताना यावेळेस सुरुवात देखील मात्र केली जाते. ज्यावेळेस पहिल्या चेंडूकडे पहिला चेंडू मात्र मार केला जातो खेळपट्टीवरती. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तर नक्कीच पडला जात असताना नितीन हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती तब्बल मात्र यावेळेस पुढचा चेंडू मात्र मार केला जात असताना मध्ये चेंडू असताना यावेळेस झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय, परंतु दुर्गादास क्षेत्ररक्षक मात्र झेल देखील मात्र ड्रॉप केला जातोय. झेल ड्रॉप केला जातोय. जल्लोष करायचा, जयस करायचा. तब्बल मात्र आपण हर्षल त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी तब्बल मात्र जीवनदान मिळत आहे. एक धाव जोडली जाते. एका धावने संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 37 अंकावरती लागली जात असताना पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा यावेळेस फटका जोरदार मारला जातो. चेंडू मात्र नो मॅचच्या दिशेमधून मात्र चेंडू चालता होतोय आणि नो मॅचच्या दिशेमधून चेंडू आपण पाहतो नक्कीच लॉंग लेगच्या दिशेमधून माफ करा लॉंग ऑफच्या दिशेमधून हा चेंडू मात्र चालता होत असताना या चेंडूवरती 4 धावा येत आहे. धावसंख्या बदलली जाते. धावसंख्या जरूर आपण पाहतो 41 अंकावरती लागली जाते. 41 धावा जरूर धावपैकी लागली असताना मात्र खेळ मात्र सुरू सुपरहिट आपण पाहतो यावेळेस डाव मात्र सुरू झालाय.
कौन मात्र जिंकेल तब्बल मात्र लक्ष किती चल असा प्रश्नचिन्ह देखील मात्र मोठं उभं राहत आहे आणि मोठा प्रश्नचिन्ह मात्र उभं राहत असताना पुढचा चिन्ह मात्र पुन्हा एकदा यावेळेस मार केला जात असताना चेंडू ब्लॉक होल्ड मध्ये ठेवलेला होता तब्बल नितीन हा गोलंदाज मात्र तेज रफ्तार गोलंदाज मॅन फ्रॉम उस्तळे गावातील तब्बल मात्र एक तेज रफ्तार गोलंदाज म्हणून चांगल्या प्रकारची ओळख मात्र दाखवली जात असताना पेठ तालुक्याकडून थेट मात्र नेतृत्व चांगल्या प्रकारचं करतोय यावेळेस देखील मात्र ब्लॉक होल्ड मध्ये सुरलेला चेंडू तब्बल मात्र 3 चेंडूचा डाव सिलिक आणि 3 चेंडूवरती पाहिलं तर 6 धावा जरूर मात्र खर्च केले आहेत परंतु या पुढच्या 3 चेंडूवरती कशा प्रकारची खेळ केली जाईल फटकेबाजी करण्याचा प्रयत्न जरूर चांगला होता 30 गज सगळ्याच्या कॉर्नरवरती चेंडू मात्र जाऊन फील्ड केला जात असताना यावेळेस मुलांच्या दिशेमध्ये हा चेंडू जातो एका धावेसाठी एकदा जोडली जाते एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 43 अंकावरती 43 धावा जरूर धावपैकी लागले जातात ओव्हर नंबर 3 मध्ये चालू असताना मात्र पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असताना मात्र खेळ मात्र सुरू झालाय जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मातीचा नाद क्रिकेटचा झेल पाहायचा प्रेक्षक वर्ग कॅमेरामॅन फोकस करो आणि फोकस करत असताना झेल देखील टिपला जाते मात्र मंचावरती यायचा आहे हात वरती करायचा आहे पाहुणा आपण मंचावरती यायचा आहे यावेळेस मात्र झेल टिपला जातोय आणि झेल मात्र टिपला जात असताना विकेट देखील मात्र यावेळेस मात्र नसेल परंतु षटकार देखील असेल पुन्हा एकदा कॅश प्राइज दिले जाते पैशांचा पाऊस सुरू होतोय कॅश प्राइज दिले जाते तब्बल आपण पाहतो नक्कीच 100 रुपयाचं कॅश प्राइज येते जरूर आपण पाहतो वाजिदभाई शेख धर्मराजजी महाले साहेब तसेच आपण पाहतो नक्कीच धनराजी ठाकरे साहेब सरपंच साहेब यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज येत असताना यावेळेस आपल्याला बघतो मंचावरती यायचं आहे मंचावरती यायचं आहे धावसंख्या झाल्या 49 नाव कळवायचं आपण आनंद तांदळे यांचे देखील मात्र कॅश प्राइज जमावतोय नाव कळवायचं आपण पुंडलिक कुंभा टाळ्या वाजवायच्यात यांच्यासाठी जेल टिपला आहे नक्कीच आपण पाहतो यावेळेस षटकार मारला त्यांच्यासाठी नक्कीच 100 रुपये रिटर्न केले जातात रिटर्न गिफ्ट म्हणून दिले जात असताना नक्कीच आजचा देखील मात्र चांगल्या प्रकारचं मन मोठं करत असताना कॅश प्राइज लिहून ठेवायचं आहे तब्बल मात्र प्रशांतसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज असताना मात्र यावेळेस आपण पाहतो की डाव मात्र सुरू झाला असताना पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार यावेळेस आपल्याला बघितलं पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू आपल्याला बघायला मिळेल गुरुदाजी ट्रॅक वरती यावेळेस किरण गांगोडे नंबर 3 ची सुरुवात केली जाते जरा पहिला चेंडू मात्र पडला जातो खेळपट्टीवरती पहिला चेंडू तेज रफ्तार मध्ये खेळून काढला जातो चेंडू मात्र यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेमध्ये जातोय एका धावेसाठी एकदा जोडली जातो एका धावेने तरी मात्र संतुष्ट व्हावं लागेल धावसंख्या 50 या अंकावरती तब्बल त्र्यंबकेश्वर हर्सूल तालुका मात्र जाळ पोचला जात असताना यावेळेस 50 धावा जरूर धावपैकी लागले जात आहे ओव्हर नंबर 4 ची सुरुवात झाली तर पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा किरण गांगोडे गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा चेंडू असेल यावेळेस देखील पिक अँड फायर चेंडू पकडायचा आहे चेंडू मात्र पकडायचा आहे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे यावेळेस चेंडूला चालतं केलं जातंय 6 धावेसाठी 6 धावा येत आहे या चेंडूवरती धावसंख्येत बदल धावसंख्या लगेच जाते 56 या अंकावरती 56 धावा जरूर धावपैकी लागली जाते आणि 56 धावेच्या मात्र खेळ सुरू असताना सुपरिता फटकेबाजी देखील मात्र केली जात असताना हा चेंडू मात्र पाहायचा आहे थेट मात्र फेकून दिलतोय आणि हा चेंडू मात्र फेकून देत असताना थेट मात्र सेलिब्रेशन मात्र जोरदारपणे केले जाते या चेंडूवरती 6 धावा जरूर येतात पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेस ओव्हर नंबर 4 मधील आपण मात्र 56 धावा जरूर धावपैकी जोडले जाते 56 धावेचा खेळ मात्र लागला जात असताना यावेळेस सुपरिता पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी शांत वातावरण सुई देखील पडली तरी सुईचा आवाज येईल अशा प्रकारचं मात्र वातावरण मैदानाच्या पुन्हा एकदा एका धावेचा मात्र खेळ मात्र लागला जातोय एकदा जोडली जाते एका धावणी धावसंख्या मात्र पुढे सरकेल 57 या अंकावरती ओव्हर नंबर आपण पद्धत चौथ्या षटकामधील 3 चेंडूचा डाव जरूर शिल्लक 3 चेंडूचा डाव जरूर मात्र शिल्लक आहे 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असताना पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेस खेळपट्टीवरती मात्र पुढचा चेंडू मात्र मार केला जातोय पुलटा चेंडू मध्ये चेंडू पासा टाकला जातोय थेट मात्र आपण जाळे टाकलं जातोय ससारी ससा दिसतोय कसा टाकली वागिरी मध्ये मोठा ससा यावेळेस तर बिग विकेट मोठा मासा गळाला लागतोय आणि मोठा मासा गळाला लागत असताना विकेट नंबर 2 दुसरा गडी देखील चालता केला जात असताना या षटकामध्ये 2 चेंडूचा डाव शिल्लक हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन खेळ जबरदस्त केला खेळ सुरुवात मात्र चांगल्या प्रकारची केली आणि सुरुवात मात्र आपण पत्र अप्रतिमरित्या मात्र केली जात असताना नवीन बॅटर दाखवित आहे मिस्टर अरुण कनुजे सर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवित आहे खेळपट्टीवरती मात्र यावेळेस तापमात्र दाखल होत असताना खेळ करण्यासाठी दाखल जरूर होतील
डाव सुरू झाला, खेळ मात्र सुरू झाला. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल कोणीच मात्र काय सांगू शकत नाही. मात्र हा डाव मात्र सुप्ररित्या आपण पाहतो दोन्ही तालुक्यामधील एक प्रेम मात्र वाटण्यासाठी आपण पाहतो नक्कीच हा डाव मात्र सुरू केला आहे. आणि हाच डाव मात्र आपण पाहतो महासंग्राम मात्र कोण जिंकेल बघणं चांगलं ठरेल. दोन चेंडूचा डाव जरूर सिलेक्ट असेल. आपण मात्र पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असेल. आपण पाहतो यावेळेस डाव मात्र सुरू झाला असताना पुढचा चेंडू असेल. खेळपट्टीवरती पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार केला जातोय. रब से प्यार मांगा करो, रब से यार मांगा करो, रब से एतबार मांगा करो. अगर मिल जाए तुमको रब तो रब से हिम्मत भी मांगा करो. मात्र यावेळेस हिम्मतची दाद दिली जात असताना यावेळेस हिम्मत दाखवली जाते. परंतु त्याच हिम्मतीवरती पुन्हा एकदा आपण चेंडू मात्र जातोय. यावेळेस त्या स्क्वेअरच्या दिशेमध्ये चेंडू मात्र चालता होत असताना या चेंडूवरती 2 धावा येत आहे. 2 धावा जोडले जाते. धावपैकी 2 धावेच्या अंतर्गत धावसंख्या पुढे सरकेल. टोटल धावसंख्या लागली जाते 59 अंकावरती. 59 धावा जरूर धावपैकी जोडल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळ मात्र सुरू आहे. ये खेल है क्या खेल के देखो, दिल चीज है क्या चेर के देखो, औकात नहीं नापी जाते इस खेल में, शेर के जैसा दहाड़ के देखो. मात्र यावेळेस देखील मात्र हवेमध्ये चेंडू असताना चेंडू मात्र चालता होतोय. 4 धावेसाठी चेंडू चालता होतो. या चेंडूवरती 4 धावा येत आहे. ओव्हर नंबर 4 चा डाव होतोय समाप्त. 14 षटक मात्र समाप्तीनंतर धावसंख्या लागली जाते. टोटल धावसंख्या 63 या अंकावरती. 63 धावा जरूर धावपैकी 63 धावांचा मात्र खेळ लागला जात असताना 4 षटकांचा डाव मात्र शिल्लक. या मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू झाला, डाव सुरू झाला. क्रिकेटचा संघ मात्र आपण पात्र कोण मात्र जिंकेल याच्यावरती प्रश्न चिन्ह देखील मात्र मोठा उभा आहे. आणि त्याच प्रश्न चिन्हावरती तब्बल आपण यावेळेस कोण मात्र जिंकेल. यावेळेस खेळ जबरदस्त मात्र कोण करेल बघणं चांगलं ठरेल. जो कमजोर होते वो किस्मत का रोना रोते, जिन्हें उगना होता है वो पत्थर को चीर कर उगते. यावेळेस आपण पात्र कोण मात्र मोठं झाडासारखं सावली देईल हे देखील बघणं चांगलं ठरेल. मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 5 ची सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा खेळपट्टीवरती तब्बल 3 वाजून 39 मिनिटे देखील मात्र झाले आहेत. यावेळेस 39 मिनिटे मात्र झाली असताना मात्र यावेळेस डाव देखील मात्र सुरू असताना फायनलचा सामना देखील बाकी आहे. आपण फायनलचा सामना देखील पाहणार आहोत. परंतु मात्र या सामन्याचा आनंद आपण असताना मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सोमनाथजी जाधव साहेब आपण नक्कीच व्यासपीठावरती यायचं आहे. आपण पाहतो नक्कीच मंचस्थ मान्यवर म्हणून आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान सोमनाथजी जाधव साहेब यांचं आगमन तसामध्ये चेंडू उडवले जाते, चेंडू फेकून दिले जातोय. हा चेंडू मध्ये जातोय आणि चेंडू मात्र मध्ये जात असताना झेल टिपला जातोय. या चेंडूवरती झेल टिपला जातोय. विकेट जमावतोय. फलंदाज मात्र मागे परतावं लागेल. विकेट मात्र जरूर जमावत असताना विकेट नंबर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 3रा गडी मात्र मागे परतला जातोय. विकेट जरूर जमा होते. परंतु यावेळेस मात्र विकेट नंबर जरूर मात्र 3 3रा गडी मात्र मागे परतला जात असताना नवीन बॅटर दाखल होत आहे. मिस्टर उत्तम राऊत मॅन फ्रॉम बेलपाली संघातून थेट मात्र एक चांगल्या प्रकारची निवड होत असताना तब्बल मात्र त्र्यंबकेश्वर हरसूळ संघाकडे नक्कीच चांगल्या प्रकारची निवड मात्र झाली. तर यावेळेस बॅटिंग मार्क होती नंबर 4 च्या स्थानावरती आपल्याला बघायला मिळतोय. 63 धावा जरूर धावपैकी त्यात 5 षटक चालू असताना यावेळेस 5 चेंडूचा डाव शिल्लक. जाऊया पुढच्या चेंडूकडे. पुढचा चेंडू मात्र यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जाबो मात्र चिंतामण यावेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणून चांगल्या प्रकारची ओळख असताना यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती असताना मात्र पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू असेल खेळपट्टीवरती. खेळ जबरदस्त मात्र करावा लागेल. यावेळेस मैदानाच्या पुढचा चेंडू असेल मात्र यावेळेस खेळपट्टीवरती पडला जात खेळ मात्र सुरू असेल. फटका मारला जातो. चेंडू मात्र यावेळेस मेडॉनच्या दिशेमधून डीपच्या दिशेमध्ये येतो. यावेळेस मात्र 1 धावेची मात्र भर पडली जाते. धावसंख्या 64 अंकावरती जोडली जाते. 64 धावा जरूर जोडले जाते. धाव किती 64 धावांचा मात्र खेळ सुरू असला. खेळ मात्र सुरू झालाय. डाव मांडला सदलाय आणि आज डाव मध्ये कोण मात्र जिंकेल होती मात्र बघणे चांगलं ठरेल. हात मात्र लावावे लागते. थेट मात्र या बॅटीला 2 मात्र हात लावत असताना घट्ट मात्र बॅट पकडावी लागेल आणि त्याच बॅटीच्या मोबदल्यामध्ये तब्बल मात्र कॉटन बॉलचा चान्स जरूर होता. यावेळेस पुन्हा एकदा 1 धावेवरती संतुष्ट समाधान मात्र मानावं लागेल. एकदा जोडली जाते. मोठे फटके मात्र खेळावे लागतील. हात लावून तू नशिबाला रडू नको दाई. अरे संसार जसा तवा चलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. यावेळेस चटके मात्र द्यावे लागतील. परंतु यशाला मात्र गवसणी घालायची असेल तर फटके देखील मात्र जबरदस्त रीत्या मात्र खेळावे लागतील. धावसंख्या 65 या अंकावरती जरूर आपल्याला बघायला मिळते. तर म्हणशील पैसा अडका हा तर इथेच राहील सडका. परंतु मात्र या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं नक्कीच नाव कमवायचे जर खेळ मात्र दाखवाच लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 2 धावेचा कॉल असताना दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केली जात असताना आपण तब्बल पात्र 2 धावा येत आहे या चेंडूवरती. धावसंख्या पुढे सरकेल 67 या अंकावरती. 67 धावा जरूर धावपैकी लागली जाते. 67 धावा जरूर मात्र धावपैकी लागले जात असताना ओव्हर नंबर जरूर आपण मात्र 5 षटक मात्र चिंतामण गार्डर यावेळेस आपल्याला बघतो पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार.
आतमध्ये कोळमध्ये टाकलेला चेंडू मात्र ब्लॉक कोळमध्ये सोडलेला चेंडू मात्र बॅट बॉलचा संपर्क नाही आणि बॅट बॉलचा मात्र संपर्क तब्बल मात्र यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू मात्र जरूर जमा होतोय. निर्धाव चेंडू मात्र जरूर जमा होतोय आणि निर्धाव चेंडू मात्र जमा झाला गेलास तर धाव संख्या जरूर मात्र 5व्या षटकामधील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. आपण पाहतो नक्कीच व्यासपीठावरती कॅमेरा फिरवायचा. आपण पाहतो नक्कीच या स्पर्धेला चांगल्या प्रकारचे मोलाचं सहकार्य करत असताना ॲडव्होकेट वाजिदभाई शेख मॅन फ्रॉम हर्सल तसेच आपण अखलाकभाई शेख नक्कीच आजच्या या दिवसामध्ये तिरुपती मंचावरती उपस्थित राहिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनोगत नक्कीच चांगल्या प्रकारचं व्यक्त केलं आपण आणि चांगल्या प्रकारचं मात्र मनोगत व्यक्त केल्याबद्दल आपण या स्पर्धेला चांगल्या प्रकारची साथ दिल्याबद्दल नक्कीच पेंडार ब्रदर्स चोळमुख यांच्या वतीने नक्कीच आपले आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण नक्कीच रजा घेत असताना पुन्हा एकदा असं चांगल्या प्रकारची साथ असेल आम्हाला अशा प्रकारचे पुन्हा एकदा मनोगत व्यक्त करतो. नक्कीच थँक्यू सो मच असेल सर्व चोळमुखकरांच्या वतीने सर्व चोळमुखकरांच्या वतीने मध्ये थँक्यू असताना आपण रजा घेत आहेत. धावसंख्या जरूर झाले धावसंख्या लागली जाते 68 अंकावरती. 68 धावा जरूर धावपकावरती जोडल्या जातात. 68 धाव मात्र जोडल्या जात असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण खेळपट्टीवरती 18 चेंडूचा डाव शिल्लक आहे. धावसंख्या 68 आहे तब्बल त्र्यंबकेश्वर हसूर तालुक्याची. 68 धावा जरूर असताना नंबर 6 ची सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय नितीन मॅन फ्रॉम ओस्थळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला बघतो पुढचा चेंडू मात्र मार्क करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू असेल मात्र यावेळेस आपण पाहतो आपल्या अंगामधील कळीला जिवंत ठेवा आणि त्याच आपल्या अंगामधील कळीला मस्तकी ठेवा आणि त्याच आपल्या अंगामधील कळीला नमन करत चला. पूजा कर या कलेची कधीच साथ सोडू नको या कलेची. मग बघ तुझी कला मात्र कुठपर्यंत जाऊन पोहोचेल आणि याच कलेच्या माध्यमातून मात्र वाव दिली जात असताना चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल केला जातोय. धावसंख्या 72 या अंकावरती लागली जाते. 72 धावा जरूर त्र्यंबकेश्वर तालुका संघापात्र लागले जात आहे. पुढील चेंडू एकदा पुन्हा एकदा मार्क केले जाते मात्र बॅट बॉलचा संपर्क करण्याच्या पूर्वतयारीमध्ये हा चेंडू पुन्हा एकदा डॉट होते आणि डॉट चेंडू मात्र दुसरा तिथे मात्र आपण यावेळेस झेल मात्र आपण मागच्या दिशेमध्ये टिपला जाणार तब्बल मात्र यावेळेस चेंडू मात्र पेच केला जातो. सुप्पा मात्र खेळ मात्र चालू असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्क करण्यासाठी तयार असेल. आयुष्यामध्ये एवढे यशस्वी की सोडून गेलेली प्रियसी सुद्धा म्हणेल की बंदा कमालीचा तब्बल मुलगा कमालीचा तब्बल मात्र यावेळेस मात्र पुन्हा एकदा यशस्वी व्हायचं असेल तर यशाला मात्र गवसणी घालावीच लागेल आणि यशस्वी होत असताना तब्बल मात्र या जगाला मात्र दिपून टाकावंच लागेल. पुन्हा आपण पात्र पुन्हा एकदा एका धावीसाठी मात्र जोडली जाते. ही एक धाव मात्र जोडली जात असताना यावेळेस 7 नंबर जरूर आपण मात्र 6वा षटक मात्र चालू आहे. तरुणाचं सळसळ रक्त आहे आणि तरुणाचं मात्र सळसळ रक्त असताना तब्बल आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये तब्बल स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती मात्र चेंडू मात्र हवेमध्ये फेकून दिला जातो आणि हवेमध्ये मात्र फेकून दिला जात असताना तब्बल चेंडू खाली पडलाय आणि चेंडू मात्र खाली पडला जात असताना आपण पाहतो मंचावरती उपस्थित नाव कमालीचा आहे, नाव ब्रँडेड आहे. सन्माननीय मनोहरजी चौधरी मॅन फ्रॉम बायगाव सरपंच साहेब नक्कीच आपण उपस्थित असाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय मनोहर चौधरी मॅन फ्रॉम बायगाव सरपंच साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत असेल. या व्यासपीठावरती नक्कीच आपलं स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मार्क केल्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळ केला जातो. चेंडू मात्र फेकून दिला जातो. चाल असताना हा चेंडू मात्र जातो डीप विकेट स्वीपरच्या दिशेमध्ये आणि स्वीपरच्या दिशेमध्ये मात्र जात असताना 2 धावा देखील मात्र कम्प्लिटली पूर्ण केले जात आहे. धावसंख्या जोडली जाते 81 या अंकावरती. 81 धावा जरूर धावपैकी जोडल्या जातात. तसेच आपण पाहतो यावेळेस पुढचा चेंडू मात्र बघितलं तर आपल्याला यावेळेस पुढचा चेंडू मात्र पाहायचा. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. प्रेक्षक वर्ग मध्ये यायचं नाही, बाहेर थांबायचं. आपण चेंडू मात्र झेल टिपला जातोय आणि झेल टिपला जात असताना फलंदाज मात्र मागे परतावं लागलेली विकेट जरूर जमा होतोय. ओव्हर नंबर 6चा डाव होतोय. समोरचा 6 षटकानंतर धावसंख्या जरूर लागली जाते. टोटल धावा जरूर आपण मात्र यावेळेस 81 अंकावरती लागली जात आहे. तसेच आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये उपस्थित प्राध्यापक प्रकाश गवळी साहेब मॅन फ्रॉम करंजाळ आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं. तुझे सन्माननीय बालू गावडे युवा नेते राष्ट्रवादी मॅन फ्रॉम सिंध आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं स्वागत असेल. नक्कीच आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सारा बॉईज आयोजित पेंडार प्रदेश स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झाल्याबद्दल नक्कीच आपलं देखील मात्र वेलकम करतो, स्वागत करतो शब्द सिमनांनी. व्यासपीठ सजला जातो, व्यासपीठ भरला जातो. फुलांचे तोरण भारी रोशनाईचा मांडवदारी. गुलशन में गोल खिला है, कांटों में फूल खिला है. देखो आज आसमान का चांदी सभी पर खिला है. या मातीचं का जन्मलं किती होणार का माती. कापराच्या दिव्यामध्ये किती पेटणार का वाटे हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर मात्र चालून जात असताना चेंडू मात्र जातोय सीमारेषा पलीकडे.
बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी या चेंडूवरती मात्र आक्रमकता येत असताना धावसंख्या मात्र पुढे सरकेल 85 या अंकावरती. 85 धावा जरूर आपल्याला जोडले जाते. दुसरा अपवित्र ओव्हर नंबर 7 ची सुरुवात मात्र झाली असताना यावेळेस सिप्पापित्या पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमकता दाखवली जाते. व्यासपीठ सजला जातो. व्यासपीठ मात्र भरला जातोय. आपण पाहिजे नक्कीच मनोहरजी चौधरी भायगाव सरपंच साहेब देखील मात्र व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तसेच आपण प्राध्यापक प्रकाशजी गवळी मॅनफ्रॉम करंजाळ हे देखील मात्र उपस्थित आहेत. आपलं देखील मात्र स्वागत असेल. तसेच बाळूजी गवळी यावेळेस मात्र युवा नेते राष्ट्रवादी शिंदे देखील मात्र व्यासपीठावरती उपस्थित स्वागत असेल. आपलं पुढचा चेंडू पाठल्या मात्र यावेळेस जोरदार खेळण्याचा प्रयत्न जरूर मात्र चांगला असताना मात्र यावेळेस एका धावेची मात्र भर पडली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल असताना प्रति मात्र यावेळेस दुसऱ्या धावेवरती मात्र जाणार नाही. आपण मात्र एका धावेची मात्र भर पडली जाते. धावसंख्या पुढे सरकेल 86 अंकावरती. 86 धावा जरूर धावपलकावरती जोडले जातात. 86 धावांचा खेळ मात्र लागला जातो धावपलकावरती आणि 86 धावांचा मात्र खेळ मात्र लागला जात असताना धावसंख्या देखील मात्र पुढे मात्र चालू असताना पुढचा चेंडू मात्र यावेळेस देखील मात्र टाकण्यासाठी तयार असताना गोलंदाजी मार्क होती चिंतामण गार्डर. हा गोलंदाज आपल्याला बघतो. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असताना आपल्याला बघायला मिळेल. फटका हवेमध्ये जातोय. प्रेक्षक वर्ग तयार राहायचा. आपण यावेळेस चेंडू षटकारासाठी जातोय आणि चेंडू षटकारासाठी मात्र जात असताना चेंडूवरती 6 धावा येत आहे. प्रेक्षक वर्ग तयारीत राहायचा आहे. तयारी में रेनाबाई मात्र यावेळेस कॅश प्राइज देखील मात्र असेल. परंतु यावेळेस साबोबाई नक्कीच झेल मात्र टिपला जात नसताना हा चेंडू मात्र 6 धावांसाठी जातोय. बॅट बॉलचा संपर्क जरूर केला जातो. मात्र हवेमध्ये चेंडू मात्र यावेळेस प्रेक्षक वर्ग तयारीत राहायचा. झेल टिपला जातोय. तब्बल मात्र हात वरती करत असताना यायचा आहे व्यासपीठावरती. आपण यायचा आहे व्यासपीठावरती. रोज सुटला गडीचा यावेळेस मात्र झेल देखील मात्र टिपला जातो. आपण व्यासपीठावरती यायचे. कमान लगेच झेल देखील मात्र टिपला जातोय. कॅश प्राइज दिले जाते. मात्र 100 रुपयाचे कॅश प्राइज मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र पाय केलं जात असताना झेल टिपायचा आहे प्रेक्षक वर्ग. यावेळेस झेल मात्र टिपला जाणार नाही. चेंडू 6 धावेसाठी जातोय. 6 धावा येत आहे. 6 धावा नक्कीच जोडल्या जातात आणि 6 धावा मात्र जोडल्या जात असताना नाव कळवायचं आपलं. प्रेक्षक वर्ग नक्कीच आपण पाहायचा. कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामॅन शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. एक चेंडू मात्र शिल्लक असताना कॅश प्राइज देखील दिले जात आहे. देवीदास कुंभार कॅश प्राइज जिंकत असताना अभिनंदन असेल. अभिनंदन असेल. देवीदासजी कुंभार मॅन फ्रॉम पळशी मात्र झेल टिपला असताना थेट मात्र आपण 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिले जात असताना आपण पाहिलं तर 4 धावा येत या चेंडूवरती. ओव्हर नंबर 7 चा डाव होतोय समाप्त आणि 7 चा मात्र डाव होतोय समाप्त. धावसंख्या 108 या अंकावरती लागली जाते. 108 108 धावा जरूर आप घेत असतील. 6 चेंडूचा जरूर मात्र डाव सिलिक आहे. मात्र यावेळेस खेळ आपण पाहतो दोन्ही दिशेमध्ये चांगल्या प्रकारे खेळपट्टीवरती होईल. कारण आपण पाहतो पेठ तालुक्यामध्ये मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे आणि स्ट्रॉंग मात्र बॅटिंग लाईन असताना थेट आपण पाहतो यावेळेस हर्सुल तालुका त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी थेट मात्र जयघोष मात्र खेळत असताना प्रेक्षक वर्ग कॅमेरावरती येतोय आणि कॅमेरा येत असताना आपण थेट मात्र एन्जॉय करायचा. हात मात्र वरती करत असताना पुढचा चेंडू पण एकदा यावेळेस 16 नंबर 8 ची सुरुवात केली जाते. 8व्या षटकामध्ये सुरुवात झाली असताना यावेळेस पहिला चेंडू आपण मात्र झेल टिपला जातोय. झेल टिपला जाईल. फलंदाज मात्र माघारी परतला जातो. विकेट धरून मात्र जबात असताना विकेट असेल. फलंदाजी मार्ग होती. फलंदाज मात्र माघारी परतला जाईल. धावसंख्या जरूर आपण थांबली आहे. 108 या अंकावरती 2 आपण पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट गमावतोय. टाळ्या वाजवायच्या. जल्लोष करायचा मैदानाच्या आतमध्ये. भारत राऊत उर्फ कोंबडी मॅन फ्रॉम बेळपाडा हा फलंदाज दाखल होतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 5 चेंडूचा डाव मात्र जरूर मात्र शिल्लक आणि 5 चेंडूचा डाव मात्र शिल्लक तब्बल मात्र आपण धावसंख्या 108 या अंकावरती जरूर लागली आहे. 108 धावा जरूर 10 फलकावरती लागल्या. परंतु आता यावेळेस खेळ मात्र कशा प्रकारचा असेल बघणे चांगलं ठरेल. समोरच्या दिशेमध्ये भरत हा बॅटर मात्र दाखल होते. पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. मात्र यावेळेस मोठा फटका येईल की नाही बघणे चांगलं ठरेल. तब्बल 5 चेंडूचा डाव शिल्लक. जल्लोष करायचा. आवाज द्यायचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोड मात्र जिंकेल होते मात्र कळवायचा आहे कमेंट मध्ये. डाव सुरू झाला असताना तब्बल मात्र पुढचा चेंडू मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती योगेश गोलंदाज मात्र तयार असेल आणि योगेश मात्र तयार असताना तब्बल मात्र प्रेक्षक वर्ग मात्र एन्जॉय करत असताना हा महोत्सव मात्र थेट मात्र टिपला जातो. अक्षर मात्र इतिहासामध्ये 2024 वर्षाचा टिपला जातोय. पुढचा चेंडू तयार असताना आपल्याला बघायला मिळतोय. फटका जोरदार मारला जातोय. तब्बल मात्र भारत राऊत उर्फ कोंबडी याच्या बॅट मधून चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. 4 धावा येतात या चेंडूवरती आणि 4 धावा मात्र येत असताना धावसंख्या 112 या अंकावरती जाऊन पोहोचतोय.
112 जरूर धावपैकी लागली जाते आणि 112 मात्र धावसंख्या लागली जात असताना तब्बल अपमात्र मात्र सुरू 4 चेंडू शिल्लक. यावेळेस योग्य गोलंदाजी मार्ग होती, कशा प्रकारची रन ती आजमावेल हे देखील बघणं चांगलं ठरेल. गोलंदाजी मार्ग होती यावेळेस पुढचा चेंडू मात्र मार्क करण्यासाठी तयार असताना यावेळेस मात्र बॅटिंग मार्ग वरती गोलंदाज मात्र तयार. पुढचा चेंडू फलंदाज देखील मात्र समोरच्या दिशेमध्ये भरत मात्र तयार. मात्र सन्माननीय मोहनजी माळगावे मॅन फ्रॉम डोलारमाळ माजी सरपंच हे देखील मात्र उपस्थित आपल्या देखील मात्र स्वागत असेल. एका धावेचा कॉल असेल, एक धाव मात्र जोडली जाते. आपण मंचस्थ मानवावर म्हणून पुन्हा एकदा सन्माननीय मोहनजी माळगावे माजी सरपंच डोलारमाळ हे देखील मात्र व्यासपीठावरती आपण यायचं आहे. आपल्या देखील मात्र शब्द सिमनाने स्वागत करतो या व्यासपीठावरती. 3 चेंडूचा डाव शिल्लक. धाव संख्या झाली टोटल धाव संख्या आपण धाव घेतो 115. 113 धावा जरूर धाव घेतो. 113 धावांचा खेळ मात्र लागला जात असताना आपण पात्र नक्कीच धाव संख्या देखील पुढचा चेंडू असेल. फटका मारण्याच्या पूर्व तयारीमध्ये बॅट बॉलचा संपर्क जरूर होतो. एकदा मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचं मात्र गोल असताना दुसरी धाव देखील मात्र यावेळेस मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र चांगला असताना मात्र डायरेक्ट थ्रो केला जातो आणि डायरेक्ट थ्रो मात्र केला जात असताना फलंदाज मात्र मागे पटावं लागेल. विकेट जमावतोय भरत कोंबडी मात्र मागे परतला जातोय आणि भरत मात्र मागे परतला जात असताना तब्बल मात्र एक बाउंड्री देखील बॅट मधून आली होती. यावेळेस नंबर 8 मधील आपण यावेळेस डाव मात्र समाप्तीला आला आहे. नवीन बॅटर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड फलंदाज ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हा फलंदाज दाखल होतोय. मॅन फ्रॉम हळवीरपाडाकडून थेट मात्र आपण निवड मात्र झाली असताना तब्बल पेठ तालुक्यामध्ये या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारचे मात्र खेळ करण्यासाठी दाखल होत असताना 113 धावा जरूर धाव घेत आहेत. 114 धावा जरूर धाव घेत असतील. 114 धावांच्या मध्ये खेळ मात्र झाला असेल. तब्बल मात्र ओव्हरमध्ये 2 चेंडूचा डाव शिल्लक असेल. फटका मारण्याच्या पूर्व फेरीमध्ये बॅट बॉलचा संपर्क मात्र होणार नाही. चेंडू मात्र शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. अंतिम चेंडू जरूर शिल्लक असेल. आपण पात्र सरासरी या 2 संघाची तब्बल मात्र मागील वर्षी सामना जिंकला होता. पेठ तालुक्याने तब्बल 2 सामने जिंकले आहेत. त्र्यंबकेश्वर हर्सूल तालुक्याने तब्बल मात्र खेळ करून आजच्या दिवसामध्ये कोण मात्र जिंकेल सरासरी समान होईल की नाही बघणं चांगलं ठरेल. परंतु मात्र जिंकण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला जाईल. मात्र चेंडू मात्र हवाई पायरावाई सपर चेंडू फेकून दिला जातो सीमारेषा पलीकडे. चेंडू मात्र झेल टिपायचा प्रेक्षक वर्ग परंतु झेल मात्र टिपला जात नसताना ओव्हर नंबर 8चा डाव होतोय समाप्त आणि धाव संख्या लागली जाते 120. 121 धावांचं लक्ष असेल, टार्गेट असेल. पेठ तालुका या संघासमोर भेटूया लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये. व्यासपीठावरती उपस्थित आपण पत्र सन्माननीय मनोहरजी चौधरी भायगाव सरपंच साहेब आपण विनंतीला मान देऊन व्यासपीठासमोर यायचं आहे. आपला यथोचित सत्कार केला जातो. हरिभक्त परायण नारायण बाबा पिंडार यांच्या शुभ हस्ते मानाची शाल आणि पुष्पफूल देऊन आपला यथोचित सत्कार केला जातोय. आपण नक्कीच वेळात वेळ काढून उपस्थित झाला. आपल्या देखील शब्द सुमनाने स्वागत करतो. आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय प्राध्यापक प्रकाशजी गवळी साहेब आपण देखील व्यासपीठासमोर यायचं आहे. मॅन फ्रॉम करंजाळी आपल्या देखील यथोचित सत्कार केला जात असताना आपण देखील मात्र मानाची शॉल आपणास दिली जाते. आपणास देखील मात्र आपलं देखील स्वागत असेल या व्यासपीठावरती आणि स्वागत असताना तब्बल मात्र पुष्पफूल देऊन आपलं स्वागत केलं जात आहे. मानाची शॉल पुष्पफूल देऊन आपलं स्वागत असेल. सन्माननीय बाळूजी गवळी युवा नेते राष्ट्रवादी शिंदे आपण देखील व्यासपीठासमोर यायचं आहे. आपल्या देखील यथोचित सत्कार मात्र केला जाईल. आपण मानाची शॉल मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा असताना तब्बल मात्र संस्कृतीला मात्र जपात आपण पाहता नक्कीच मानाची शॉल देखील मात्र दिली जात असताना पुष्पफूल देऊन हरिभक्त परायण पेंडार बाबा यांच्या वतीने देखील मात्र आपलं स्वागत केलं जात आहे. आपलं स्वागत असेल. सन्माननीय मोहनजी महागावे माजी उपसरपंच आपण देखील मात्र व्यासपीठासमोर यायचं आहे. माननीय मोहनजी माळगावे डोलारमाळ उपसरपंच आपण नक्कीच माजी सरपंच साहेब नक्की मात्र होते. आपलं देखील मात्र स्वागत असेल. व्यासपीठावरती आपण आलात आणि या स्पर्धेबद्दल नक्कीच मात्र उपस्थित झालात. आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो. सन्माननीय उमेशजी पाडवी साहेब आपण देखील व्यासपीठासमोर यायचं आहे. आपलं देखील यथोचित सत्कार केला जाईल. आपण पत्र मानाची शॉल आणि पुष्पफूल देऊन आपलं देखील मात्र स्वागत केले जात आहे. हरिभक्त परायण नारायण बाबा पेंडार यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा आपलं स्वागत केले जात आहे. व्यासपीठावरती उपस्थित मंचस्थ मान्यवर मंच सजलाय मंच फुललाय. आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये व्यासपीठाला अतिशय चांगल्या प्रकारची शोभा आली असताना आपल्याला बघायला मिळते. आपल्या देखील वेलकम असेल, स्वागत असेल. मान्यवरांचे आभार असतील कारण आपण नक्कीच वेळात वेळ काढून या क्रिकेट या खेळावरती मात्र प्रेम दाखवत असताना आपण उपस्थित झालात. आपलं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो.
डावाला लगेच सुरुवात करतो आपण पाहतो तब्बल मात्र 121 धावांचं लक्ष आहे, टार्गेट आहे आणि टार्गेट ठेवलं जात असताना डाव मात्र लगेच सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो पेठ तालुका पुन्हा एकदा आपण पाहतो लेपंगा नो दंगा, यावेळेस दंगा करावा लागेल तब्बल मात्र किंवा मात्र जबरदस्त रित्या मात्र करावा लागेल. हॅलो हॅलो, चला पहिले सजवायचा डाव लगेच सुरू होतोय. 121 धावांचं लक्ष आहे, 8 षटकामध्ये मात्र डाव लगेच सुरू होतोय. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लगेच डाव देखील मात्र सुरू होताना दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. डाव सुरू होईल, सामना सुरू होईल. आजच्या दिवसामध्ये तब्बल मात्र कोण जिंकणार कोण हरणार बघणं योग्य ठरेल, बघणं चांगलं ठरेल. मैदानाच्या आतमध्ये डाव मात्र सुरू होतोय. सूर्यासारखं तेजस्वी दिसणारे व्यासपीठ तसेच मंचावरती उपस्थित मंचस्थ मान्यवर सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि लगेच सर्वांचं स्वागत करतो. डाळ सुरू होतोय पेठ तालुक्यात मात्र यावेळेस जे जल्लोष मात्र करायचा, टाळ्यांनी स्वागत करायचा, जल्लोष करायचा थेट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मैदानाच्या ठाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे या मैदानाच्या आतमध्ये थेट मात्र आपण पाहतो नाव आहे किरण. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बघायला तर पेठ तालुक्याचा एक हिरा तब्बल मात्र पेठ तालुक्यामधील आपण पाहतो ब्रँडेड फलंदाज म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्या फलंदाजाचं नाव आहे किरण. किरण गांगोटे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याच्या सोबत आपण पाहतो थेट मात्र कोळकरांचा एक जीव असेल, कोळकरांचा एक श्वास असेल. आपण पाहतो टॉप ऑर्डर मध्ये चांगल्या प्रकारचा एक बॅटर नाव आहे मंगेश. हा फलंदाज मात्र दाखवतो मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी. डाव सुरू होतोय, सामना सुरू होतो. 121 धावांचं लक्ष आहे, तब्बल मंजिल दूर आहे बहुत दूर आहे. ज्यांना वा जरूर जीतना मंजूर आहे, जिंकायचं असेल तर तब्बल 121 धावामध्ये डिपेंड कराव्या लागतील. डाव सुरू होतोय, सामना सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते आपण नामदेव गुलम ॲज अ ब्रह्मास्त्र यावेळेस आपण पाहतो नक्कीच हाताळण्यासाठी तयार असताना पहिल्या षटक मात्र घेऊन येत असताना खेळपट्टीवरती पहिल्या षटक मात्र पडण्यासाठी तयार असेल. डाव सुरू होतोय, सामना सुरू होतोय. तब्बल मात्र यावेळेस आपण मात्र 121 धावांचं लक्ष असताना 8 षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटक मात्र पडला जातोय खेळपट्टीवरती. सामना सुरू करायचा आहे, सामना मात्र सुरू होतोय खेळपट्टीवरती. तब्बल आपण मात्र सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. डाव सुरू होतोय, वेळ सुरू होते आणि वेळ मात्र सुरू असताना तब्बल मात्र गाड्यावरती थेट मात्र वेळ लावायची आहे. कोण मात्र जिंकेल कमेंट करायची आहे आणि कमेंट मात्र करत असताना युट्यूब वरती थेट मात्र ही स्पर्धा दाखवली जाते 70 स्पोर्ट या चॅनेलवरती आपल्याला बघायला मिळते. डाव सुरू झाला, स्टेट मात्र महासंग्राम सुरू झाला किंवा पट्टीवरती नामदेव गुलम समोरच्या दिशेमध्ये तब्बल आप पाहतर थोडासा जखमी जरूर आहे, पायाला जरूर लागला आहे, परंतु वाघ मात्र जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, पुन्हा एकदा विसावा घेतो आणि तोच दरारा करण्यासाठी जंगलाच्या आतमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करतो. अशा प्रकारचा ठाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख किरण गांगोटे समोरच्या दिशेमध्ये बुकलेला वाघ जणू काय तयार. पहिला चेंडू पडला जातो, सामना सुरू होतोय, महासंग्राम सुरू होतोय. थेट मात्र महासंग्राम सुरू होत असताना पहिला चेंडू हर हर महादेव त्या जयघोष उडाला आहे आणि तोच जयघोष मात्र उडाला जात असताना पहिला चेंडू मात्र पडत होतो खेळपट्टीवरती. पहिला चेंडू मात्र पाहिला परखला चेंडूवरती मात्र धाव मात्र येणार नाही, तब्बल मात्र वेळ घेतला जाईल परंतु तोच दरारा असेल. आपण मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडू मात्र पेस केला जात असताना दुसरा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. दुसरा चेंडू मात्र बघायला मिळते आपल्याला, पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असताना आपण दुसरा चेंडू मात्र पडला जातो खेळपट्टीवरती.
समोरच्या दिशेमध्ये यावेळेस तयार असताना किरण गांगोडी मात्र पुढील चेंडू मात्र आतमध्ये खोलमध्ये येत असताना रामाचा बाण, लक्ष्मणाचा बाण, कोदंड बाण आतमध्ये घुसतो आणि आतमध्ये घुसत असताना बॅट बॉलचा संपर्क मात्र या चेंडूवरती नसेल. धावसंख्येत मात्र कुठल्याही प्रकारचा बदल नसेल. पहिल्या षटक जरूर चालू झाले आणि पहिल्या षटक मात्र जरूर चालू झालं असताना यावेळेस नक्कीच सफलता कोणाच्या दिशेमध्ये जाईल. सफलता दो तालों में बंद रहती है. एक कोशिश करने की नक्कीच तयारी रहती. अपपात लगातार 2 षटकार मारल्यास पेठ तालुक्यासाठी मेजर तुळशीरामजी महाले ठाणे पोलीस यांच्या वतीने 201 रुपयाचे कॅश प्राइज जाहीर होत आहे. लगातार 2 षटकार मारल्यास 200 रुपयाचे कॅश प्राइज जरी अपपात तुळशीरामजी महाले मेजर साहेबांकडून नक्कीच मात्र जाहीर होत असताना या स्पर्धेला मोठ्या मोलाचं सहकार्य देखील आहे आणि मोठ्या मोलाचं सहकार्य असताना तब्बल मात्र युट्यूब वरती सोडले गेले आहेत. आपले स्वागत असेल, वेलकम असेल. आजच्या या फायनलच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेमध्ये पुढचा चेंडू पण एकदा यावेळेस मार केला जातोय. फटका मारण्यासाठी तयार. तब्बल मात्र वेळ घेतला जाईल. तब्बल मात्र यावेळेस जो जल्लोष करायचा तब्बल मात्र यावेळेस सभापाटर बॅट मध्ये संपर्क नसेल या चेंडूवरती. रास्ता की परवाह करोगे तो मंजिल बुरा मान जाएगी. भले दर से क्यों ना हो, अपनी मंजिल को पाने का एक इरादा रखना होगा. यावेळेस सभापाटर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची मात्र गोलंदाजी मात्र मार केली जात असताना आपल्याला बघायला मिळते. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते, पंख से कुछ नहीं होता मेरे दोस्त. असली उडान तो हौसलों से होती. हौसला बुलंद असेल, जिगरा मजबूत असेल. या दोन्ही संघाचा आणि जिगरा मात्र मजबूत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये किरण. फटका मारला जातो सुपावरीचा फटका मात्र मारला जातो. चेंडू मात्र चालता होते. चेंडू मात्र पुन्हा एकदा दर्शक दीर्घ स्टँड मध्ये जवळतोय. 4 धावा येतात या चेंडूवरती आणि 4 धावा येत असताना 4 धावा जोडले जात असताना अकाउंट ओपन केले जाते. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधील. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू जर मात्र शिल्लक अंतिम चेंडूवरती पुन्हा एकदा खेळ मात्र कशा प्रकारे दिसेल बघणं चांगलं ठरेल. खेळ सुरू झालाय मैदानाच्या आतमध्ये. तब्बल मात्र समोरच्या दिशेमध्ये ऍज अ कळा विश्वकोश रायफल AK-47 चालणारी बंदूक मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन मात्र तयार. पुढचा चेंडू आपल्याला बघतो यावेळेस फटका मात्र कशा प्रकारचा असेल. रिव्हरचा फटका मात्र अटेंट होणार नाही. चेंडू मात्र यावेळेस डॉट चेंडू जमत असणार. पहिल्या षटक होते समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जरूर पात्र 4 अंकावरती असेल. लॉस ऑफ 0 विकेट. पेठ तालुका 4 धावा जरूर दाखल घेतो. 4 धावांच्या मोबदल्यामध्ये खेळ मात्र सुरू झाला असताना अपपात्र तब्बल 2 षटकार मारलास. बॅक टू बॅक मेजर तुळशीरामजी महाले साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील मात्र जाहीर असेल. तसेच आज सामना जिंकल्यास नक्कीच कॅश प्राइज येतो. हिरा म्हणजे तुकाराम कुंभार यांच्या वतीने 100 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. कॅश प्राइज दिले जाईल पेठ तालुक्यासाठी. तब्बल मात्र कॅश प्राइज देखील मात्र खूप लागले जाते. परंतु यावेळेस सामना कसा जिंकायचा, कसं प्लॅनिंग असेल ते प्लॅनिंग मात्र मैदानाच्या मध्ये उतरवावं लागेल. पेठ तालुका संघ मात्र बॅटिंग लाईन चांगल्या प्रकारच्या बॅटिंग लाईन मजबूत आहे आणि बॅटिंग लाईन मात्र मजबूत असताना खेळ मात्र कशा प्रकारचे केलं जाईल बघणं योग्य ठरेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जे ते पुन्हा एकदा ड्रीम इज द इम्पॉसिबल ड्रीम. जे स्वप्न अशक्य आहे ते स्वप्न मला सिद्ध करायचं आहे आणि ते स्वप्न मात्र सिद्ध करत असताना कोणता पेठ तालुका असेल की त्र्यंबकेश्वर तालुका असेल हे बघणं चांगलं ठरेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती यावेळेस पुढचा चेंडू मात्र पडण्यासाठी तयार. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा रमेश पाडिया गोलंदाजी मार्ग होती. त्याचा पहिला चेंडू मात्र पहिला द्वितीय षटकामधील पहिला चेंडू असेल की पट्टीवरती आणि पहिला चेंडू मात्र मारा केला जातो. चेंडू मात्र हवाई सपार चेंडू चालता होतो. चेंडू मात्र जातो सीमारेच्या पलीकडे. षटकार 6 धावेसाठी या चेंडूवरती 6 धावा येत आहे. 6 धावा येत आहे. 6 धावा जोडले जाते. धावसंख्येत मध्ये बदल केले जातो. धावसंख्या 10 या अंकावरती लागली जाते. दहा धावा जरूर दाखल करते. जोडल्या जातात. आपण सुपरच्या मध्ये या षटकाची सुरुवात केली जाते. षटकाराच्या माध्यमातून मंगेश यावेळेस समोरच्या दिशेमध्ये तयार. यावेळेस जोरदार फटका मात्र मारण्याच्या पूर्व तेरामध्ये बॅट बॉलचा संपर्क जरूर मात्र होतो. मात्र यावेळेस एका धावेच्या मात्र कॉलेजना 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. या चेंडूवरती एका धाव थांबावं लागेल. यावेळेस सुपरच्या मात्र फाईट केली जाते. टू फाईट टू अनबिटेबल फॉर. यावेळेस सुपरच्या मात्र चांगल्या प्रकारची फाईट मात्र केली जात असताना मैदानाच्या आतमध्ये ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचा.
हॅलो हॅलो डाव सुरू असताना मागील चेंडूवरती 4 धावा येत आहे. धावसंख्येत मात्र बदल केला जातो. धावसंख्या 15 अंकावरती लागली जात असताना पुढचा चेंडू मात्र यावेळेस देखील असेल. फटका जोरदार प्लॅट सिक्सर मात्र यावेळेस दिवाळी साजरी केली जाते. दिन दिन दिवाळी गाई म्हशी कुणाच्या गाई म्हशी लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा माय बापाचा दे माय कोबराची वाटी वाघाच्या पाठीत घालून ही काठी पुन्हा एकदा चेंडू जाते सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावांसाठी प्लॅट सिक्सर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजी मार्ग रमेश पाड या गोलंदाज आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूचा डाव शिल्लक. पुढील चेंडूमध्ये मार करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा असेल. आपण पात्र खेळपट्टीवरती पुढचा चेंडूमध्ये पोस्ट केला जातोय. यश कायमस्वरूपी नसतं आणि अपयश अंतिम नसतं परंतु त्याच अपयशाच्या पायरीवरती मात्र कोल मात्र जिंकल बघणं चांगलं ड्रिल पुन्हा एकदा एक धावचा कॉल असताना एकदा जोडली जाते. या चेंडूवरती एकदा जोडली जाते. ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक जरूर आपण यावेळेस ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा चेंडू मात्र शिल्लक होताना धावसंख्या मात्र पुढे पुढे मात्र चालू आहे. तब्बल 121 धावांचं लक्ष आहे आणि 121 धावांचं लक्ष तब्बल मात्र यावेळेस खेळ मात्र सुरू झाला आहे. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत यश मिळत नाही आणि तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही हारत नाही. यावेळेस तब्बल मात्र प्रयत्न जोरदारपणे मात्र चालू आहे आणि त्याच प्रयत्नावरती तब्बल मात्र पुढचा चेंडूमध्ये प्रवेश केला जातोय. यावेळेस मात्र चेंडू मात्र जातोय वाईटच्या दिशेमध्ये. एका धावेची मात्र भर पडली जाते. चेंडू वाईटच्या दिशेमध्ये जातोय. हा चेंडू मात्र अतिरिक्त उसळ घेत असताना वाईटच्या दिशेमध्ये खराब दिशेमध्ये जात असताना अंतिम चेंडू शिल्लक धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या पुढे सरकेल 23-24 या अंकावरती. 23 धावा जरूर धावपैकी लागले जातात. 23 धावेचा खेळ मात्र सुरू असताना तब्बल मात्र यावेळेस आशा जिवंत आहे. आशा तब्बल मात्र जिवंत ठेवावी लागेल. होप इज ऑलवेज ऑन, होप इज नेव्हर डाऊन. यावेळेस आशा जिवंत ठेवावी लागेल. मनाच्या आतमध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका मात्र नो मॅसलांच्या दिसण्यामध्ये चेंडू मात्र यावेळेस पालटर. यावेळेस चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चौकार 4 धावांसाठी. 4 धावा येत आहे जरूर आपण मात्र नक्कीच 4 धावा येत असताना धावसंख्या मात्र पुढे सरकेल 27-27. ओव्हर नंबर 2 चा डाव होतोय समाप्त आणि 2 षटकांनंतर धावसंख्या जरूर आपण मात्र पेठ तालुका संघ 27 अंकावरती लागली जाते. प्रेक्षक वर्ग हात वरती करायचा. कॅमेरा आपल्यावरती येतोय. सर्वांना जय दिवस असेल. सर्वांनी मात्र हात वरती करायचा आहे आणि हात वरती करत असताना थेट मात्र कॅमेऱ्याचा एन्जॉय घ्यायचा आहे. पब्लिक पाहायचा प्रेक्षक वर्ग पाहायचा अल्लट अशी गर्दी मात्र पाहत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. सर्वांचं स्वागत असेल. याच स्पर्धेवरती चांगल्या प्रकारचं प्रेम मात्र आपल्याला बघायला मिळतंय आणि हे प्रेम पाहिलं तर नक्कीच चोळमकरांचा प्रेम मात्र वाटलं जात असताना तब्बल मध्ये स्पर्धा सर्वांच्या हृदयामध्ये एक चांगल्या प्रकारे नाव मात्र कोरलं जात असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. तसंच नाव मात्र झळकलं जाते चंद्रावरती. पेंडार प्रदेशांची स्पर्धा मेजर आपण पाहताना की सूरज पेंडार साहेब तसेच आपण पाहताना नक्कीच दिलीप पेंडार सर यांच्या वतीने स्पर्धा ऑर्गनाइज केली जाते आणि त्याच स्पर्धेचा मोठा आधार म्हणून आपण पाहतो हरिभक्त परान पेंडार बाबा नारायण पेंडार बाबा यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतात. सुप्पाभरित्या मात्र चालू असताना सामना आपण पाहतो पुढचा चेंडूपर्यंत यावेळेस गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज मात्र येतो तिसऱ्या षटक मात्र करण्यासाठी आपण पाहतो नामदेव गोलंदाजी ट्रॅकवरती येतो. पहिलं षटक मात्र हाताळलं होतं परंतु मात्र यावेळेस देखील तिसऱ्या षटकासाठी मात्र मागणी होती आणि त्याच मागणीवरती आपण मात्र फटका देखील मात्र मारला जात असताना एक धाव मात्र जोरदार मात्र पूर्ण केली जाते. एक धाव जोडली जाते. या चेंडूवरती एका धावणी धावसंख्या मात्र पुढे सरकेल. पुन्हा एकदा आपण मात्र धावसंख्या लागली जाते 28 अंकावरती. 28 धावा जरूर धावपैकी लागले जात आहे. खेळ मात्र चालू ठेवावं लागेल. तब्बल मात्र हारला म्हणून गेम संपत नाही. हारला म्हणून मॅच संपत नाही. हारला म्हणून प्लेअर सुद्धा संपत नाही. परंतु आपण थेट मात्र प्रयत्न मात्र चांगल्या प्रकारचा मात्र चालू ठेवत असताना पेठ तालुका देखील आपल्याला बघले होते मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पण नाही यावेळेस देखील मात्र तयार. हारना सबसे बड़ी असफलता नहीं है, कोशिश करना सबसे बड़ी असफलता आहे. यावेळेस कोशिश मात्र करावं लागेल. प्रयत्न मात्र करावं लागेल. पुढचा चेंडू मात्र मार केला जात असताना हा चेंडू मात्र चेंडू मात्र वाईटच्या दिशेमध्ये जातोय. हा चेंडू मात्र वाईटच्या दिशेमध्ये जाईल. स्ट्रगल मेक्स मॅन स्ट्रॉंग नो मॅटर हिज वर्क. यावेळेस मात्र चांगल्या प्रकारचे मात्र खेळ करावा लागेल. तब्बल मात्र स्ट्रगल मात्र चालू असताना संघर्ष थेट आपल्याला मजबूत बनवतो आणि मजबूत संघर्ष थेट मात्र अनुभवातून मात्र पुढे घेऊन चालत असतो. आलेली परिस्थिती नसलेले पैसे लागलेली भूक जी माणसाला शिकवून जाते ती कुठलीच डिग्री मात्र माणसाला शिकवत नाही आणि ते टाप मात्र परिस्थितीला मात्र गुलाम बनू नका. त्या परिस्थितीवरती मात्र मात करीत मात्र पुढे चाला. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला बघतो बॅट बॉल संपर्क. चेंडू मात्र फेकून दिला जातो. चेंडू मात्र पुन्हा एकदा वाईसपर. हा चेंडू तांबड्या रानात हिरव्या माळात चेंडू मात्र जात असताना हा चेंडू 6 धावांसाठी मंगेशच्या बॅट मधून षटकार जमावतोय. धावसंख्येमध्ये बदल केला जातो. धावसंख्यामध्ये पुढे सरकताना 35 अंकावरती धावसंख्या जरूर मात्र लागली जाते आणि 35 धावा मात्र लागली जाते. सुपर फटका खूप लांबावरती हा चेंडू मात्र फेकून दिला जातो 6 धावांसाठी.
डाव सुरू झाला, सामना मात्र सुरू झाला जबरदस्तरित्या मात्र फटका देखील येत असताना आपण पाहतो धावसंख्येमध्ये बदल झाला असताना 35 धावा जरूर दाखल आपण मात्र लागले गेले आहेत आणि 35 धावा मात्र लागले जात असताना खेळ मात्र यावेळेस जबरदस्तरित्या मात्र फटकेबाजी देखील केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढे चेंडू मात्र याही वेळेस मात्र तयार, पुन्हा एकदा खेळपट्टीवरती मात्र पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असताना आपण मात्र खेळ मात्र डाव मात्र सुरू झाला असताना पुढचा चेंडू असेल, थांबावं लागणार नाही, ते मात्र पुढे मात्र चालावं लागेल, पळावं लागेल, झंजावं लागेल, ते मात्र संकटावरती मात्र मात करावं लागेल कारण मात्र लक्ष मात्र मोठा आहे. माउंट एव्हरेस्टचा शिखर मात्र चढायचा आहे. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा, यावेळेस साईमध्ये चेंडू जातो मात्र यावेळेस साईमध्ये झेल देखील टिपला जातो. याचा बिग विकेट, मोठा झटका मात्र लागला जातो. तब्बल मात्र झेल मात्र टिपला जात असताना फलंदाज मात्र माघारी पतावं लागेल. विकेट जरूर जमावतो आणि विकेट मात्र जमावत असताना तब्बल मात्र बॅटर मात्र माघारी परतला जातोय. सामना मात्र सुरू आहे आणि सामना मात्र सुरू असताना यावेळेस सापपात्र नक्कीच मैदानाच्या डाव मात्र सुरू असेल. दोन चेंडूचा डाव शिल्लक असेल ओव्हर नंबर 3 मधील. दोन चेंडूचा डाव मात्र शिल्लक जरूर असताना आपण मात्र ओव्हर नंबर यावेळेस 3 मधील डाव मात्र सुरू असताना जाऊया पहिल्या चेंडूकडे. पुढचा चेंडू मात्र शिल्लक असताना मात्र दोन चेंडूचा डाव मात्र जरूर मात्र शिल्लक असेल. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आपण मात्र यावेळेस डाव मात्र सुरू असताना पुढचा चेंडू मात्र यावेळेस बघायला मिळते आपल्याला. खेळपट्टीवरती पुढचा चेंडू मात्र पडला जातो मात्र यावेळेस सापपात्र हे मात्र सुरू असताना पुढचा चेंडू सूर्याने देखील मात्र मावळत्या दिशेला प्रवास सुरू केला असेल. शीतलतेचा गंध पसरला, या प्रेमाचा माळा फुललाय. मैदानाच्या आतमध्ये फटका मात्र मारला जातो. चेंडू मात्र हलक्याचं खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण केलं जात असताना चेंडू मात्र 4 धावांसाठी जातोय. 4 धावा येत या चेंडूवरती धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. 39 सेकंदावरती शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 3 मधील. अंतिम चेंडू जरूर मात्र शिल्लक आहे. अंतिम चेंडू मात्र शिल्लक असताना तब्बल मात्र मैदानाच्या आतमध्ये रंजक तपा अंगावरती काटा उभा राहावा, शहरांनी शरीराला वेळावं, हृदयाच्या स्पंदनाने प्रत्येक वेळा सांगावं, तुमच्या आवाजाने कानांना दस्तक द्यावी अशा प्रकारचे मात्र हा सामना मात्र असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू मध्ये मार केला जातो. फटका यावेळेस मारला जातो जोरदार. 2 धावा येतात या चेंडूवरती. दुसऱ्या धावाचा कॉल असताना दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस 2 धावा जोडले जातात. आपण 2 धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या मात्र पुढे सरकेल. टोटल धावसंख्या 41 अंकावरती लागली जाते आणि 41 धावा जरूर धावपैकी लागली जात असताना ओव्हर नंबर 3 चा डाव ते समाप्त. 30 चेंडूचा डाव शिल्लक आणि 30 चेंडूमध्ये 80 धावा हे समीकरण असेल. तीस चेंडू आणि 80 धावा हे समीकरण आपल्याला बघायचं. 30 चेंडूमध्ये तब्बल मात्र 80 धावा असतील. डाव सुरू असेल. कॅमेरामॅन कॅमेरा नक्कीच आपण पाहतो नक्कीच प्रेक्षक वर्गावरती जातो. प्रथम यावेळेस कॅमेरा मात्र मैदान ठेवायचा आहे. यावेळेस सोबत डाव मात्र सुरू असताना 30 चेंडूचा डाव शिल्लक आणि 80 धाव्यांची आवश्यकता गरज. चला सामना सुरू ठेवायचा आहे. सामना मात्र सुरू असेल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तब्बल मात्र यावेळेस गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते. परंतु मात्र यावेळेस 30 चेंडू आणि 80 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय.
सामना सुरू ठेवायचा आहे. पहिला चेंडू मात्र पडला जातो. प्रेक्षक वर्ग मात्र यावेळेस एन्जॉय करत असताना अपपात्र यावेळेस डाव मात्र सुरू झाला असताना यावेळेस नंबर 4 ची सुरुवात. गोलंदाजी मार्केट गोलंदाज येतोय अपपात्र हेमंत लहारी. हा गोलंदाज येतोय समोरच्या दिशेमध्ये वारकवरती अपपात्र नक्कीच संख्या 47 कला 20 कोसराय पण नाव आहे किरण गांगर्डे. यावेळेस फटका मारला जातोय. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी आणि 4 धावांसाठी मात्र जात असताना सुप्पा फटका देखील येतोय. या चेंडूवरती 4 धावा जरूर जोडल्या जात आहे. 4 धावा येथील धावसंख्येत बदल केला जातोय. धावसंख्या 45 च्या अंकावरती लागले जात आहे. 45 धावा जरूर धावप्रगती लागले जात असताना खेळ मात्र सुरू असताना पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. पुढचा चेंडू देखील मात्र असेल खेळपट्टीवरती मात्र पुढचा चेंडू मात्र पेस केला जातोय. इंट्रोड्युसिंग द प्राऊड ऑफ पेट पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये तयार. फटका जोरदार मारला जातो. यावेळेस ठाण्या वाघ गरजतोय. यावेळेस ठाण्या वाघाची डरकाळी पाहायची आहे आणि डरकाळी मात्र पाहत असताना चेंडूला मात्र फेकून दिलं जातं सीमा रेषा पलीकडे. शिवाच्या जबड्यात घालून आत मोजतो दात अशी आमची आदिवासींची जात. आदिवासी वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातं असं नाव आहे किरण गांगर्डे. यावेळेस किल्लर बॉय. यावेळेस सेट मात्र हाणामारी करत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार देखील येतोय. षटकार येतोय. 6 धावा येत आहे मैदानाच्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा अपपात्र पुढचा चेंडू पेश करण्यासाठी तयार. मागे चेंडू आपण मोजले 350 मीटरच्या पेसवरती लांबीवरती मात्र फेकून दिला जातोय. अपपात्र नामदेवजी चौधरी सर देखील मात्र उपस्थित आहेत. व्यासपीठावरती आपलं देखील मात्र स्वागत असेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू खूप लांबावरती चेंडू जातोय. हा चेंडू मात्र जात असताना चेंडूवरती पायाचा बॅट आणि बॉलचा संपर्क. चेंडू खूप लांबावरती पुन्हा एकदा आंब्याच्या झाडावरून थागाच्या बुडावरून हा चेंडू चालता होतो. 4 धावांसाठी 6 धावा इथं धावसंख्येमध्ये बदल केला जाते. धावसंख्येमध्ये पुढे सरकताना धावसंख्या लागली जाते 57 या अंकावरती आणि 57 धावा जरूर धावप्रगती लागली जात असताना खेळ मात्र सिप्पा मात्र चालू असताना 200 रुपयाचे कॅश प्राइज जमा होते. 200 रुपयाचे कॅश मानकरी ठरला जातोय. किरण गांगोडे तब्बल मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिले जात असताना मेजर तुलसीरामजी माल ठाणे पोलिसांच्या वतीने 200 रुपयाचे कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे. पुढचा चेंडू जगात बाई गुमाते बाई दिखाते बाई. यावेळेस अपपात्र बॅट बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र डॉट चेंडू जमा होतोय. जरूर अपपात्र बॅट बॉलचा संपर्क असताना डॉट चेंडू मात्र जमा होत असताना धावसंख्येत मात्र बदल आहे. धावसंख्या 57 या अंकावरती थांबली आहे. 57 धावा जरूर धावप्रगती जोडले असताना अपपात्र नंबर 4 ची सुरुवात यावेळेस जरूर मात्र चालू आहे. तसेच अपपात्र प्राध्यापक दिलीपजी भुसारे सर नक्कीच अपपात्र मॅन फ्रॉम ओस्तळे आदरणीय सूर्यजी पेंडर साहेब यांचे नक्कीच मामाश्री आहेत. आपले देखील मात्र वेलकम असेल, स्वागत असेल. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा घुमायला चेंडूला कोरू लागलाय. हा चेंडू मात्र फेकून दिला जाते. पुन्हा एकदा खूप लांबावरती चेंडू जातोय 6 धावांसाठी. या चेंडूवरती 6 धावा इथं धावसंख्येत मात्र बदल केला जाईल. धावसंख्या जोडली जाते. धावप्रगती 63 या अंकावरती आणि 63 धावा असताना तब्बल मात्र मंचावरती पुन्हा एकदा मंचस्थ मान्यवरांचं आगमन होतं सर आपलं स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा किरण गांगर्डे थेट मात्र आपण पाहतो भूक मात्र मिटत नाही. भूकलेला वाघ मात्र पुन्हा एकदा तयार असेल. फटका मात्र समोरच्या दिशेमध्ये एकदा मात्र पुन्हा केली जाते तेज रफ्तारमध्ये. यावेळेस दुसऱ्या धावचा मात्र कॉल असताना दुसरी धाव देखील चेंडू हलकेचं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा जोडल्या जातात. 2 धावा येतात या चेंडूवरती. ओव्हर नंबर आपण पाहतो यावेळेस 4. 14 षटकाचा डाव होते. समाप्त धावसंख्या जोडली जाते 63 + 2 65 अंकावरती धावसंख्या जोडली जाईल. 24 चेंडूचा डाव शिल्लक आणि 56 धावांची आवश्यकता गरज सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 56 धावा. पेठ तालुका वर्सेस सरसेल त्र्यंबकेश्वर तालुका पात्र 24 चेंडू आणि 56 धावा असेल. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नामदेवजी चौधरी सर आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपला यथोचित सत्कार केला जातो. आपण तर या स्पर्धेमध्ये मानाचे शाल आणि पुष्पफूल देऊन आपणास नक्कीच आपले वेलकम केले जाते, आपलं स्वागत केलं जातं. आपलं स्वागत असेल या क्रिकेटच्या नगरीमध्ये व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. आपण नक्कीच वेळात वेळ काढून आलात आणि वेळात वेळ मात्र काढून आलात असताना आपलं नक्कीच यावेळेस स्वागत केलं जातंय. आपलं स्वागत असेल व्यासपीठावरती. तसेच व्यासपीठावरती उपस्थित प्राध्यापक दिलीपजी भुसारे सर मॅन फ्रॉम ओस्तळे आपण पाहतो सन्माननीय मेजर सूर्यजी पेंडर साहेब यांचे मामाश्री आपण देखील विनंतीला मान देऊन समोर यायचं आहे.
आपल्या देखील मात्र यथोचित सत्कार केले जाते. आपल्या देखील मात्र स्वागत असेल क्रिकेटच्या व्यासपीठावरती, या चळमळकरांच्या व्यासपीठावरती आपले देखील स्वागत केले जाते. स्वागत मात्र असेल आजच्या दिवसामध्ये आपल्या देखील मात्र स्वागत असेल. आपण देखील मात्र व्यासपीठावरती मात्र पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. पात्र यावेळेस 24 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण असेल. 24 चेंडू गावकरी मंडळ आपण सहकार्य करायचं आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये थांबायचं आहे. चेंडू मात्र यावेळेस फेकून दिला जातोय. चेंडू स्टँड ऑन डिलिव्हर. आज चेंडू जातोय 6 धावांसाठी. या चेंडूवरती 6 धावा जरूर येत आहे. 6 धावा मात्र येत असताना चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये अडत आहे. प्रेक्षक वर्ग आपण जागेवरती थांबायचा आहे. प्रेक्षक वर्ग आपण बाजूला हॅलो प्रेक्षक वर्ग आपण गर्दी कमी करायचं, आपण बाजूला थांबायचं आहे, उपस्थित राहायचं. आपण तब्बल मात्र सामना सुरू असताना तब्बल मात्र धावसंख्या झाल्या आहेत आपल्यावरती. टोटल धावा 71 अंकावरती लागली जात आहे. 22 चेंडूचा डाव असेल आणि 50 धावांची आवश्यकता गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 22 चेंडू आणि 50 धावा असताना समीकरण यावेळेस गोलंदाजी मार्ग गोलंदाज मात्र प्रशांत गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया पुढच्या चेंडूकडे. पुढचा चेंडू असेल पण यावेळेस खेळपट्टीवरती मात्र पुढचा चेंडू मात्र पडला जातो. आपण डाव मात्र सुरू झाला असताना यावेळेस पुढचा चेंडू असेल. यावेळेस चेंडू वाईटच्या दिशेमध्ये जातो. एकदा जोडली जाते आणि एकदा मात्र जोडली जात असताना जल्लोष करायचा, जल्लोष करायचा, आवाज द्यायचा पेठ तालुक्यासाठी पुन्हा एकदा जोरदारपणे मात्र यावेळेस आपण नक्कीच प्रोत्साहित करायचा आहे. चेक केलं जातंय आपण मात्र वाईटचा हा चेंडू मात्र चेक केला जातोय. वाईट असेल की नसेल तिसऱ्या पंचांकडून लगेचच कॉल घोषित केला जाईल आपण मात्र यावेळेस. कॉल येतोय वाईटचा आणि वाईटचा मात्र कॉल येत असताना चेंडू मात्र नव्याने पेश करावं लागेल. समीकरण बदललं जाते. धावसंख्या जरूर अपघातीत जोडली जाते. टोटल धावसंख्या मात्र 72 या अंकावरती लागली आहे. हेलिकॉप्टर उडवले जाते. हवेत चेंडू असेल मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा अपघात. झेल मात्र ड्रॉप होतो आणि झेल मात्र ड्रॉप होत असताना मात्र पुन्हा एकदा जीवनदान दिलं जात आहे. सलामी जोडी मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तब्बल मात्र खेळ सुरू असताना सोपापरीत्या सुरुवात. धमाकेदार फटके देखील मारले जात आहे. समोरच्या दिशेमध्ये फलंदाज यावेळेस तयार असताना पुन्हा एकदा किरण गांगर्डे या रन मशीन तयार. पुन्हा एकदा तोपेसारखा आवाज येईल. सुलतानीच्या काळोखीत वीज कडाली 10 दिशा अंतराला तोप धडकली. यावेळेस सोपा दिशेमध्ये फटका येत आणि चालापैकीचा फटका मात्र मारला जात असताना एक धाव पूर्ण केले जाते. 2 धावा पूर्ण केले जाते. या चेंडूवरती 2 धावा घ्यायच्या आहेत. 2 धावा मात्र जोडायच्या आहेत. 2 धावा जोडले जातात. धावसंख्या मात्र बदल केला जातो. धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना आपण मात्र 75 या अंकावरती धावसंख्या लागली जाते आणि 75 धावा जरूर अपघात असताना आपण मात्र 121 धावांचं लक्ष यावेळेस चेस करण्याचा प्रयत्न जरूर चांगल्या प्रकारचा आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू याही वेळेस प्रशांत माले. समोरच्या दिशेमध्ये किरण हा बॅटर आपल्याला बघतोय. समोरच्या दिशेमध्ये हुकमाचा इक्का चलता है, सिक्का दम आहे नावात आणि नावात मात्र दम असताना पेशर मात्र यावेळेस देखील आपल्याला बघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मागच्या दिशेमध्ये जातोय आपण मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा आपण वाटचा कॉल येतोय. एकदा जोडली जातो. हा चेंडू मात्र वाटच्या दिशेमध्ये जात असताना एका धावने पुन्हा एकदा धावसंख्या मात्र जोडली जाते. एका धावसाठी ते मात्र धावसंख्या पुढे सरकत 76 या अंकावरती. 76 धावा जरूर अपघात जोडले जाते. प्रेक्षक वर्गाची खूप सारी गर्दी आपण मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये तब्बल मात्र बघायला पेठ तालुका वर्सेस
त्र्यंबकेश्वर तालुका या दोन संघामध्ये बिग बॅटल, मोठा स्थापना आणि मोठा सामना पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार्क केला जातो. पुढचा चेंडू असेल यावेळेस चेंडू मात्र उडवला जातो आणि चेंडू मात्र उडवला जात असताना हा चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला जातो. काटला आणि दांडू खेळ लबारी चेंडू. याच लबारी चेंडूचा खेळ पिवळा पिवळा लिंबू आणि हाच लिंबू कोणाच्या देठामध्ये बसला जातोय. हा चेंडू मात्र बोटामध्ये बसला जात नसताना झेल मात्र टिपला जात नाही. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावेसाठी 6 धावा येत आहे. अबुबकर पेठ तालुक्यामध्ये तब्बल मात्र टॉप रँक वरती नंबर 1 च्या जागेवरती असेल फलंदाज नक्कीच किरण गांगुर्डे. हे वादळ अबुबकर नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे. तसेच पेठ तालुक्यामध्ये तब्बल मात्र सुपररित्या मात्र केली जात असताना याही वेळेस चेंडू हवाईचा परत चेंडू पुन्हा एकदा चेंडूला कोरून लावले जात आहे आणि चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा 6 धावांसाठी. यावेळी चेंडूवरती मात्र 6 धावा येतात. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 88 या अंकावरती लागली जाते. यावेळेस 50 धावा वैयक्तिक 50 धावा पूर्ण होत्या. किरण गांगुर्डे याच्या बॅटच्या टाळ्या जोरदार वाजवायच्या आहेत. बॅट वरती करायचे आहे. किरण गांगुर्डेचं नावाचं वादळ जर्सीवरती झूम करायचं आहे आणि झूम करत असताना आपण पाहतो नक्कीच सलग 2 षटकार मारले देखील होते. तसेच 200 रुपये आधीच्या मॅच सुद्धा देखील आपण पाहतो दिले होते. मेजर तुळशीरामजी माले ठाणे पोलीस यांच्या वतीने कॅश प्राइज 200 रुपये आमच्याकडे जमा होतोय. कॅश प्राइज जमा होतोय आणि कॅश प्राइज मात्र जमा होत असताना पुन्हा एकदा यावेळेस 50 धावा पूर्ण जरूर केले जात आहे. का मला माझ्या नावाने ओळखलं जातं. हीच माझी ओळख आहे आणि हीच माझी ओळख असताना थेट या क्रिकेटच्या सिंहासनावरती अरूढ असेल फलंदाज. धावसंख्या 88 अंकावरती लागली जाते. 88 धावा असताना आपण पाहतो 18 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण असेल. बोला ना. अरे जर्किंग हरलाय आणि जर्किंग मध्ये चावी आहे गाडी. हां सांगू तुम्ही. हां चालू. डाव सुरू झाला असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस 18 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण बघायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू असेल पहिला चेंडूमध्ये या षटकामध्ये पडला जातोय. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये सोडला. चेंडूमध्ये एका मात्र कोळसना 1 धाव घ्यायचा आहे. 1 धाव मात्र जोडायचा आहे. मित्रांनो सूचना असेल जर्किंग हारलाय. जर्किंग मध्ये गाडीची चावी आहे. जर्किंग मध्ये गाडीची चावी आमच्याकडे जमा करायची आहे. जर्किंग आपण ठेवलं तरी चालेल. यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये आपण यावेळेस गोलंदाजी मार्ग होते. 32 धावांची आवश्यकता गरज. खोल दे पंजा मार दे थोड़ा. इस समंदर में रवानी है इस खेल की कहानी है क्रिकेट की. कहानी है किरण नाम की आणि किरण नावाची मात्र कहाणी असताना रेकॉर्ड मात्र अबुबकर इतिहासामध्ये नोंद असेल तब्बल मात्र 50 धावांचा. पुढचा चेंडूमध्ये फटका तेज रफ्तारमध्ये चेंडूमध्ये बीट होतो. चेंडूमध्ये पुन्हा एकदा आपण तेज रफ्तारमध्ये पेश केला जात असताना बॅट बॉलच्या संपर्कामध्ये होतो. प्रथम चेंडूवरती धाव मात्र येत नसताना आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्केटचे रमेश मौळे पुन्हा एकदा आपण रमेश पाडे हा गोलंदाज आपल्याला बघितलं. यावेळेस खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्क करत असताना आपल्याला बघायला मिळेल. तसेच आपण 2 षटकार मारले होते. तुळशीरामजी मेजर साहेब यांच्या वतीने तब्बल मात्र 200 रुपयाचे कॅश प्राइज देखील आमच्याकडे जमा आहे. पुढचा चेंडू मात्र मार्क केला जातो. पुन्हा एकदा बॅट बॉलची लाईन यावेळेस मात्र निश्चितच मात्र नसेल. बॅट बॉलचा संपर्क मात्र नसेल. यावेळेस बघेल ते 15 चेंडूचा डाव शिल्लक आणि 32 धावा. अंगाला काटा येतो. अंगावरती काटा येतो आणि अंगावरती मात्र काटा येतो. कोड जिंकेला सामना जोश करायचा आहे. जल्लोष करायचा आहे. फटका मारला जातो. एकदा मात्र पूर्ण केली जाते. एका धावने मात्र संतुष्ट व्हावं लागेल. दुसऱ्या धावमध्ये दुसरी धाव देखील यावेळेस कम्प्लिटली पूर्ण केली जाते. 2 धावा येतात. या चेंडूवरती 2 धावा जोडल्या जात आहे. चेसिंग पसंत आहे. चेसिंग मात्र करत असतात. तब्बल मात्र यावेळेस धावसंख्येची गरज असेल. 10 फलकातील टोटल धावा जरूर मात्र झाल्या आहेत. आपण 91 या अंकावरती धावसंख्या जरूर लागली जात असताना पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. फटका मारला जातो. जोरदार फटका येतो आणि जोरदार मात्र फटका येत असताना चेंडू मात्र फेकून दिला जातो. पुन्हा एकदा 4 धावेसाठी 4 धावा येतात. या चेंडूवरती 4 धावांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या मात्र पुढे सरकत असताना 95 या अंकावरती 95 धावा जरूर धावपैकी जोडल्या जातात. 95 धावांचा खेळ मात्र सुरू असताना 121 धावांचं लक्ष यावेळेस जवळ येत आहे. 26 धावांची आवश्यकता गरज. सामना जिंकण्यासाठी तब्बल आपण यावेळेस 13 चेंडू शिल्लक. ये खेल तेरा है ना मेरा है. ये खेल तो सभी का है. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू मात्र तयार असला. पुढचा चेंडू असेल मात्र गर्रा गर्रा गर्रा. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा होतोय परार. चेंडू जातोय 6 धावेसाठी. पुन्हा एकदा चेंडू मात्र षटकार. पुन्हा एकदा छावा मात्र कडवला जातो आणि तो छावा मात्र गरज तर पुन्हा एकदा 6 धावा येत असताना 59 नंबर आपण पाहतोय
सातवं षटक होते समाप्ती. धावसंख्या लागली जाते टोटल धावा 101. 101 धावसंख्या धावपैकी लागली जाते मात्र 20 धावांची आवश्यकता गरज 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये 20 धावा हे समीकरण आपल्याला बघते मैदानाच्या अपपात्र सुप्ररित्या खेळपट्टीवरती मात्र किरण सारखा फलंदाज अपपात्र धावसंख्या दोघीमध्ये सुप्ररित्या जमा केली जाते. 12 चेंडूचा डाव शिल्लक तब्बल 20 धावा प्रति ओव्हर. अपपात्र रिक्वायर्ड रन प्रति ओव्हर 10. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेस मार केला जातो खेळपट्टी वरती. पुन्हा एकदा अपपात्र पुन्हा एकदा 12 चेंडूचा डाव शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये तब्बल मात्र कोण जिंकेल? जो जिता सिकंदर. वही सिकंदर होता है जो जीतता है, वो मुकद्दर होता है जो हरता है. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कोण जितेगा? पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यावेळेस फटका जोरदार हवाई सफर केला जातो. चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो. झेल मात्र यावेळेस तोंडावरती पडतो आणि झेल मात्र तोंडावरती पडत असताना तब्बल मात्र पुन्हा एक धाव जोडली जाते. एका धावेवरती थांबायचं आहे कारण पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये या जगाला दिपवणारा थेट मात्र वाघाला नमवणारा फलंदाज पुन्हा एकदा वाघासारखी डरकाळी मात्र मारण्यासाठी तयार. किरण गांगोडे पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेमध्ये 19 धावांची मात्र आवश्यकता गरज. पुढचा चेंडू मात्र मार केला जातो. तब्बल अपपात्र एका दिशेमध्ये हर्सूलचा वाघ दुसऱ्या दिशेमध्ये पेठ तालुक्याचा वाघ. यावेळेस टक्कर मात्र जोरदार असेल आणि टक्कर मात्र जोरदार असेल. प्रेक्षक वर्ग थांबवायचा. आपण पुन्हा एकदा वादळ मात्र सुरू असेल आणि वादळ मात्र सुरू असताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये समुद्राची लाट येते आणि त्या समुद्राच्या लाटेवरती तब्बल मात्र जगाला भिजून टाकणारा फलंदाज समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा किरण गांगोडे नावाचं वादळ मात्र थांबत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल. ही ओळख आहे या खेळाची ओळख आहे किरण गांगोडे नावाची आणि किरण गांगोडे नावाची ओळख असताना किंग मेकर म्हणून या फलंदाजाला ओळखलं जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पिक अँड पायर. पुन्हा एकदा चेंडू हवाई पार झेल टिपायचा प्रेक्षक वर्ग. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा चेंडूचा लिंबू बनवताना चेंडू पुन्हा एकदा फेकून दिला जातो 6 धावेसाठी. 6 धावा इथं धावसंख्या बदल केला जातो. धावसंख्या 108 अंकावरती लागली जाते. 108 धावा जरूर धावपैकी लागले जाते मात्र सरासरी पूर्ण करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. तब्बल आपण पाहिलं तर 2 सामने जिंकले होते त्र्यंबकेश्वर तालुक्याने आणि 1 सामना जिंकला होता पेठ तालुक्याने. परंतु मात्र पुन्हा एकदा आम्ही जिंकणार, आम्ही लढणार, कुणासमोर नाही जिंकणार, शत्रूला नाही घाबरणार. त्याच शत्रूवरती पुन्हा एकदा अशा प्रकारे तुडून पडणार. जिंकलं तरी तास आणि हरलं तरी तासच घडणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेस सभापत्र वाईटच्या दिशेमध्ये जातो. चेंडू मात्र दोन्ही हात मात्र पंखामध्ये पहिले होत असताना हा चेंडू वाईटच्या दिशेमध्ये जात असताना चेंडू मात्र वाईटच्या दिशेमध्ये झाली. एका धावेची मात्र बाहेर पडली जाते. 109 अंकावरती धावसंख्या जरूर लागली जाते. 109 धावा मात्र लागली जात असताना खेळपट्टीवरती हा सामना मात्र पुन्हा एक फलंदाज मात्र तयार असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस शांत वातावरण मैदानाच्या जो पुढचा चेंडू मात्र फटका मारला जातो. एकदा पूर्ण केली जाते. या चेंडूवरती एका धावेवरती मात्र थांबावं लागेल. एकदा मात्र जोडली जात असताना ओव्हर नंबर आपण यावेळेस 7 षटक जरूर चालू असताना 2 चेंडूचा डाव शिल्लक. धावसंख्या 110 अंकावरती लागली जाते मात्र 11 धावांची आवश्यकता गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बॉल डेअर घोषित करण्यात येते. आपण मात्र चेंडू मात्र बदलावा लागेल.
आवश्यकता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अबुपात्र पेठ तालुका वर्सेस त्र्यंबकेश्वर तालुका या दोन संघामध्ये काढण्याची टक्कर. पेठ अबुपात्र राखीतून एक विश्व निर्माण करण्याची एक भरारी घेणारा फलंदाज किरण गांगोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे एक पंजा उमटवताना एक टसा उमटवताना आपल्याला बघितलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. जिद्द असावी ससेनासारखी, झेप असावी गरुडासारखी, परंतु एक जिद्द असावी पेनेक्स पक्षासारखी. तसाच आहे की पेनेक्स पक्ष असताना आपल्याला बघितलं मैदानाच्या आतमधून जणू काय राखीतून भरारी घेतोय आणि जणू काय राखीतून भरारी घेत असताना सर्व विश्वाला चकित करणारा फलंदाज समोरच्या देशामध्ये पुन्हा एकदा तयार. तब्बल अबुपात्र टॉप रँक मध्ये स्टार खिलाडी देखील अबुपात्र अर्सुल संघ देखील यावेळेस अबुपात्र 2 चेंडूचा डाव मात्र शिल्लक, 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असेल. 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक असताना हा चेंडू मात्र 1.5 घोषित केला जात असताना 3 चेंडू जर शिल्लक असतील. धाव संख्या 110 या अंकावरती चालू लागली जाते. 110 धाव संख्या जरूर मात्र 10 पैकी दुसरा अबुपात्र पुढील चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. 10 धावींची आवश्यकता असेल, गरज असेल मात्र यावेळेस 11 धावींची आवश्यकता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि अबुपात्र 12 धावा हे समीकरण असेल. 3 बॉल झाले आहेत या षटकामधील. अबुपात्र 3 चेंडू झाले आहेत. 9 चेंडू आणि 12 धावा असतील. 3 चेंडू झाले आहेत या षटकामधील. अबुपात्र 9 चेंडू आणि 12 धावा असतील. यावेळेस 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक मात्र 12 धावा मात्र दूर असताना पेठ तालुका संघाचा मात्र जयघोष करायचा आहे, जल्लोष करायचा आहे. तब्बल अबुपात्र 3 पावले मात्र दूर असताना मात्र यावेळेस 12 चेंडू 12 धावींची आवश्यकता गरज असेल. तब्बल मात्र 9 चेंडू मध्ये 12 धावा हे समीकरण अबुपात्र चांगल्या प्रकारे पुढचा चेंडू मात्र मार करण्यासाठी तयार. यावेळेस फटका जोरदारपणे मात्र मारला जातो. चेंडूमध्ये येतो लांगाच्या दिशेमध्ये चेंडू अडवला जातो एका धावीसाठी. एकदा जोडली जाते या चेंडूवरती. 8 चेंडूचा डाव शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये 11 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. 8 चेंडू आणि 11 धावा हे समीकरण असल्यामुळे पुढचा चेंडू पुन्हा एकदा मार करण्यासाठी तयार. बघून ते पुढचा चेंडू मात्र यावेळेस मार केला जातो. आतमध्ये कडून चेंडू मात्र बॅट बॉलचा संपर्क मात्र होतोय, परंतु मात्र चेंडूवरती धाव मात्र येत नाही. अंतिम चेंडू शिल्लक मात्र 7 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा हे समीकरण आपल्याला बघत आहे. 7 चेंडूमध्ये 11 धावा असतील आणि 7 चेंडूमध्ये मात्र 11 धावा असताना मात्र खेळ मात्र सुरू असताना हा डाव मात्र कोण जिंकेल याच्यावरती आपण देखील मात्र पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचे मात्र खेळ केले जाते. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू मार केला जातोय. नंबर 7 मधील 11 धावींची आवश्यकता गरज असेल. एक वाईट बॉल देखील होता. 11 धावींची आवश्यकता गरज 7 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. यावेळेस पट्टीवरती पुढचा चेंडू मध्ये मार करण्यासाठी तयार असताना पुढचा चेंडू असेल. प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर मात्र चेंडूवरती नजर असताना पुढचा चेंडू घुटनाट एक तमाशात एक चेंडू मात्र पैसा वसूल पटका. चेंडू मात्र अबुपात्र कोरकरांचा हिरो, तब्बल पेठ तालुक्याचा हिरो म्हणून योग्य असा बॅटर अबुपात्र सलामी जोड्याचं पार्टनरशिप चांगल्या प्रकारचे होत असताना यावेळेस नंबर 7 चा डाव होत समाप्त. धाव संख्या झाली आहे 114 अंकावरती 114 धाव असताना अबुपात्र 7 धावींची आवश्यकता गरज. 7 चेंडू मध्ये 7 चेंडू आणि 7 धावा समीकरण अबुपात्र जिंकण्यासाठी तब्बल मात्र 7 पावले दूर जरूर. तेरा धावा जरूर आल्या या षटकामध्ये. अबुपात्र 13 धावा खर्च केला आणि 13 धावा मात्र खर्च केला जात असताना अबुपात्र यावेळेस 7 धावींची आवश्यकता गरज सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू डॉट चेंडू, तिसरा चेंडू अबुपात्र षटकार, चौथा चेंडू वाईड, चौथ्या चेंडूवरती वाईड पुन्हा आणि त्या चेंडूवरती 1 धाव काढली. 5वा चेंडू डॉट आणि शेवटचा चेंडू 4 धावा. अशा प्रकारे 13 धावा जरूर आल्या आणि 13 धावा मात्र येत असताना अबुपात्र 7 धावींची आवश्यकता गरज. चला फास्ट घ्यायचा आहे सामना. पण पहिला चेंडू काउंट करतोय. पहिला चेंडू 1 रन, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू अबुपात्र षटकार, चौथा चेंडू वाईड, त्याच्यावरती पुन्हा वाईड. अबुपात्र 1 धाव, चौथ्या चेंडूवरती येते परत 1 बॉल वाईड असेल. चौथा चेंडू वाईड 1 धाव, 5वा चेंडू डॉट चेंडू आणि 6वा चेंडू 4 धावा.
चला पंच सामना फास्ट घ्यायचा आपण सामना फास्ट घ्यायचा आपण 6 चेंडू मध्ये यावेळी 7 धावांची आवश्यकता गरज असेल 6 चेंडू आणि 7 धावा 6 चेंडू आणि 7 धावा आपल्याला बघितलं गोलंदाजी मार्गवती शरद माला गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गवती येत असताना आपल्याला बघायला मिळतोय चला फास्ट घ्यायचा सामना फास्ट घ्यायचा आहे जिंकण्याची हवा आहे क्रिकेट असताना नाव आहे तब्बल मात्र तालुका मात्र दोन्ही संघामध्ये कोण मात्र जिंकेल याच्यावरती तब्बल मध्ये कमेंट केली जात असताना आपल्याला बघायला मिळते यावेळेस 7 चेंडू आणि 7 धावा गोलंदाजी मार्केट शरद महाले आपण पात्र मॅन फ्रॉम दलपतपूर हा गोलंदाजी मार्केट येतोय पहिला चेंडू मात्र पेश करण्यासाठी तयार झाला समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा 7 धावांची आवश्यकता असेल गरज असेल 7 चेंडूमध्ये पहिला चेंडू पडला जातो या खेळपट्टीवरती पुन्हा एकदा पहिल्या चेंडूमध्ये पडला जातो नंबर 8 मधील पहिला चेंडू असेल पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातं हवेमध्ये चेंडू मात्र जातो आणि हवेमध्ये जात असताना झेल टिपला जातोय सेलिब्रेशन मात्र जोरदार होते परंतु आपण यावेळेस 7 धावांची आवश्यकता गरज खेळ चांगल्या प्रकारचा केला परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा केला आणि परफॉर्मन्स मात्र चांगल्या प्रकारचा केला जात असताना किरण गांगोडे मात्र मागे पडला जातोय टाळ्या वाजवायचा जोरदार किरण गांगोडेसाठी तब्बल मात्र आपण मात्र खेळ 50 धावा देखील मात्र वैयक्तिक पूर्ण केला आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायचा आहे पाहणाऱ्यांनी पाहायचा आहे जळणाऱ्यांनी बाजूला राहायचा आहे तब्बल मात्र खेळ जबरदस्तरित्या केला पेट गांगोडे नक्की मात्र किरण गांगोडे या खेळपट्टीने आणि खेळ मात्र जबरदस्त केला असताना तब्बल 50 मात्र पूर्ण केली 5 चेंडूच्या डाव शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 7 धावा यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असेल कोणारी स्वप्न सिद्ध करा कारण गरुड झेप येऊन त्या गुणापर्यंत असते आणि सर्गाची झेप मात्र कुंपणापर्यंत जसे मध्ये यावेळेस मात्र 5 चेंडूचा डाव शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये तब्बल मात्र पाहिलं तर नक्कीच यावेळेस 7 धावांची आवश्यकता गरज असेल सामना जिंकण्यासाठी तयारी मेरे नबाई कोण जिंकेला सामना बघून चांगला ठरेल मुख्य सिकंदर कोण बनेला सिकंदराच्या देशामधील तब्बल मात्र पुन्हा एकदा चॅम्पियन्स ऑफ 2014 यावेळेस पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार असेल 2024चा चॅम्पियन मात्र कोण बनेल बघण्यात चांगलं ठरेल पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळपट्टीवरती मात्र खेळ केलं जातं एकदा मात्र पुणे केले जाते मध्ये 4 चेंडूचा डाव शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये 6 धावा हे समीकरण आपल्याला बघेल ते समीकरण मात्र पाहिले तर जोरदारपणे असताना वापसी करण्यासाठी शरद महाले दलपतपूर कडून थेट मात्र तब्बल मात्र असेल संघामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी मार केली जात असताना तब्बल 4 चेंडूचा डाव शिल्लक पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मार केला जातोय आपण पुन्हा एकदा रणपथ घेत असताना सुप्रतिमध्ये पुढचा चेंडू मार केला जातोय फटका मारला जातोय सामना जिंकला जातोय 2024 चे विनर मात्र आपण पाहतो थोडा वेळ मात्र थांबावा लागेल परंतु मात्र पुन्हा एकदा सेल मात्र टिपण्यासाठी तयार असताना या चेंडूवरती 2 धावा येत आहे जीव तुटतोय जीव मात्र आस लागली जीवाला आणि मात्र जीवाला आस लागली असताना आपल्याला बघतो कोण मात्र जिंकेल यावेळेस पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा राहतो धावसंख्या पुरुष केल 117 अंकावरती धावसंख्या लागली जाते तब्बल मध्ये 4 धावांची आवश्यकता गरज 3 चेंडूचा डाव मात्र शिल्लक 3 चेंडूमध्ये 4 धावा हे समीकरण आपल्याला बघितलं अंगाला काटा आहे तो जीवाचा काळजाचा टोका चुकेल आणि काळजाचा टोका चुकत दुसरा दिल थांब के बैठे दिल को लगाम लगा के बैठे अकेले टोकर का अकेले टुकर आने का कौन जीतेगा रब जाने भगवान जाने खुदा जाने पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा मार करण्यासाठी तयार फटका जोरदार येतो आणि फटका मात्र जोरदार येत असताना प्रेक्षक वर्ग चेंडू पडला जातोय चेंडू मात्र पडला जातोय आणि चेंडू पडला जातोय सामना जिंकला आहे 2024 चे चॅम्पियन ठरले होते पेठ तालुका तब्बल मात्र यावेळेस 2 चेंडूचा डाव मात्र राखून सामना जिंकला आहे अभिनंदन 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 योगेश खेळ जबरदस्तरित्या केला तब्बल प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन देखील चांगल्या प्रकारचं केलं चला लाईनअप करायचा आहे पेठ तालुका आपण लाईनअप करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये सेकंड करायचा आहे पराभूत झालेल्या नक्कीच संघाला देखील मात्र कौतुक करायचं आहे योगेश नावाचा गजर टाळा वाजवायचा योगेशसाठी पुन्हा एकदा जोरदार खेळ केला आणि जोरदार परफॉर्मन्स मात्र केला जात असताना अभिनंदन असेल तसेच कॅश प्राइज येते आपण पाहतात पेठ तालुक्यासाठी हिरामंजी कुमार साहेब मॅन फ्रॉम पळशी यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज पेठ तालुक्याला येत आहे नामदेवजी पिंपळके साहेब यांच्या वतीने देखील मध्ये कॅश प्राइज येत आहे 100 रुपयाचं मॅन फ्रॉम चोळमुख आपण पाहतो नामदेवजी कुंभार मॅन फ्रॉम चोळमुख यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जात आहे तसेच आपण पाहतो
हिरामनजी तुकाराम कुंभार यांच्या वतीने देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. तसेच किरणसाठी कॅश प्राइज येत आहे फायटर. लगातार 2 षटकार मारले होते, लगातार 4 षटकार मारले होते आणि 4 षटकारासाठी मेजर तुळशीरामजी महाले ठाणे पोलीस यांच्या वतीने 400 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा असेल. दोन्ही संघ आपण यायचा आहे. कोर आणि नागलवाडी संघ आपण लाईनअप मध्ये जायचं आपण. व्यासपीठासमोर यायचं आहे टीम नागलवाडी आणि कोर आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. प्रेक्षक वर्ग आपण थोड्या बाजूला उभे राहायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय मिस्टर किरण गांगोडे. आपण यायचं आहे इकडे. पेठ तालुका आपण इकडे यायचा आहे. योगेश आपण देखील इकडे यायचं आहे. तालुक्यासाठी योगेश करते देऊन टाकायचं. हा ट्रॉफी सोबत दे ना आता देऊन टाका. विसरून जा बाई, विसरून जातं त्याच्यामुळे देऊन टाका. किरण गांगोडे सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती. बाकीचं बाहेर निघा म्हणा. चला प्लेयर लोकेश कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा. प्रेक्षक वर्ग आपण थोडंसं बाजूला राहायचं आहे. रोल परफॉर्मन्स चांगल्या प्रकारचा परफॉर्म आपण केला आणि चांगल्या प्रकारचा मात्र परफॉर्म केला जात असताना किरण गांगोडे म्हणून का माझी ओळख आहे. प्राध्यापक दिलीप भुसारे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज किरण गांगोडेसाठी येत आहे. हे प्राइज मात्र आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. तसेच राहुलभाई काशीद आपले देखील मात्र वेलकम असेल आजच्या दिवसामध्ये. नक्कीच ब्रँडेड नाव एका दिलदार व्यक्तिमत्व म्हणून देखील मात्र आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाला असताना आपलं स्वागत असेल. सन्माननीय मेजर तुळशीरामजी महाले यांच्या वतीने 400 रुपयाचं कॅश प्राइज. टाळा जोरदार झाला पाहिजे. किरण गांगोडेचं नाव मात्र आपण पेठ तालुक्यामध्ये नंबर 1 वरती नाव मात्र पोहोचलं असताना नक्कीच ते नाव मात्र 1 नंबर वरतीच असेल. ना कोणी टोकर देणार ना कोणी टोकराला पैदा होणार, परंतु नाव मात्र पुन्हा एकदा या क्षितिजावरती मात्र असंच मात्र फडकत असणार. 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाते आपण पाहतो. नक्कीच दिलीपजी भुसारे सर यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज किरण गांगोडे या खेळाडूला दिले जात आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तसेच मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील दिला जातोय. ॲज अ बिग फाईट मॅचचा थेट मात्र किताब जातोय किरण गांगोडे या खेळाडूला. अभिनंदन असेल अभिनंदन असेल.